फक्त 30 तासांच्या 30 ट्रिक्स आणि तुम्ही इंग्लिशमध्ये कुठल्याही चॅप्टरमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता. मग इव्हन तुम्ही इंग्लिशमध्ये 0 असाल किंवा ऑलरेडी तुमची इंग्लिश चांगली असेल पण तुम्हाला कमी वेळेमध्ये जर रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला ह्या ज्या 30 तासांच्या 30 ट्रिक्स आहेत एवढ्या करून फक्त प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्ही पैकीच्या पैकी स्कोर करू शकता. ओके, इव्हन तुमची इंग्लिश 0 असेल. सो बेसिकली आज आपलं ट्रिक सेशन 5 नंबरचं आहे. ऑलरेडी आपण 4 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. त्या 4 लेक्चरमध्ये आपण टेन्सेसचा टाइम, ओके, टेन्सेसचा इफ कंडिशन, त्याच्यानंतर चेंज द वाईज सुद्धा शिकलो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण चॅप्टर शिकलो. हे 4 ट्रिक्स प्रॉपर बघून घ्या जेणेकरून तुमचा स्कोर इंग्लिशमध्ये त्या लेवलचा येईल. आजचं जे सेशन आहे ट्रिक्सवरते ते आहे आपलं डिग्रीवरते आणि या डिग्रीवरते आपण जेवढेही टाईपचे क्वेश्चन्स MPSC, TCS, IBPS, शिक्षक भरती, जनरल एक्झामिनेशन्स असतील त्या सर्व एक्झामचे क्वेश्चन्स आपण घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुमचा स्कोर हा पैकीच्या पैकी येणार. एनिवे आज स्टार्ट करूया आपण. त्या चॅप्टरचं नाव आहे डिग्री. बट बिफोर स्टार्टिंग टुडे सेशन तुमच्या जेवढ्याही काही एक्झाम्स MPSC, TCS, IBPS, त्याच्यानंतर शिक्षक भरती, याच्या व्यतिरिक्तही तुमच्या पेपरमध्ये जर इंग्लिश ग्रामर येत असेल तर हे सेशन, ट्रिक सेशन तुमच्यासाठी उपयुक्त आहे. चालेल. सो आता एक काम करूया आपण. आजचं जे चॅप्टर आहे त्याचं नाव आहे डिग्री. त्या चॅप्टरला अगदी इझिली समजून घेऊ जेणेकरून आपल्याला कुठलाच इश्यू येणार नाही. सो बेसिकली डिग्री म्हणजेच काय बरं? डिग्रीचा काय अर्थ होतो? डिग्री म्हणजे भाव. ओके, तरतम भाव असा याचा ग्रॅमॅटिकली अर्थ होतो. तरतम भाव हे जी डिग्री असते पण आपण त्याला तसं लक्षात नाही ठेवणार. आपण असं लक्षात ठेवणार की डिग्री म्हणजे तुलना. तुलना कधी कधी सारखी असते. म्हणजे माझा मोबाईल तुमच्या मोबाईल इतकाच एक्सपेन्सिव्ह आहे. तुलना केली आपण मोबाईलची, तुलना ही कमी जास्तपणा पण असते. ओके, की आपण असं म्हणू शकतो की तो माझ्यापेक्षा कमी हुशार आहे किंवा मी त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे. तुलना ही कमी जास्तपणा पण असते. तुलना ही एकमेववाली पण असते. म्हणजे 3 प्रकारच्या तुलना असतात आपल्या जीवनामध्ये. मग तुलना जर 3 प्रकारच्या असतील, पहिली जी तुलना आहे त्या तुलनाला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डिग्री, जिथं आपण सारखेपणा दाखवतो. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय दाखवतो? सारखेपणा. हे सर्व याच्यावरचे प्रश्न आपण आज सोडवणार आहोत. नंतर असते कंपॅरेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दाखवतो आपण कमी जास्तपणा. त्याच्यानंतर असते सुपरलेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे एकमेवपणा. अशा आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या तुलना असतात. डिग्री म्हणजे तुलना. तुलना किती प्रकारच्या? या 3 प्रकारच्या. मग आता प्रश्न येतो की सर्वात फर्स्ट तुम्हाला डिग्री ओळखता आली पाहिजे. एक्झॅक्ट ही डिग्री आहे कुठली? मग जर का तुम्हाला अगोदर डिग्रीच ओळखता येत नाही आणि तुम्ही डिग्री शिकायला चालले, पॉसिबल आहे का? नाही. जसं तुम्ही शिकले याच्या अगोदर काय शिकले तुम्ही? तुम्हाला माहित आहे वी फॉर वर्ब, हे सर्वांना माहित आहे, सर्व विद्यार्थ्याला माहित आहे. वीचा लॉंग फ्रॉम वर्ब होतो आणि वर्बचे किती फॉर्म असतात? वर्बचे फॉर्म जे असतात V1, V2, V3, V4 अँड V5 असे एकूण क्रियापदाचे 5 फॉर्म असतात. क्रियापद समजलं म्हणजे तुम्ही ग्रामर शिकू शकता. ऑलरेडी आपण क्रियापद शिकलो. मग मला काय म्हणायचं आहे की आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्रियापद शिकणं आहे का? नाही. तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकणं आहे ए फॉर ॲडजेक्टिव्ह. हे तुम्हाला आजच्या सेशनमध्ये शिकायचं आहे. कारण जर का तुम्हाला ॲडजेक्टिव्ह आले तरच तुम्हाला डिग्री येईल आणि जर का तुम्हाला ॲडजेक्टिव्ह नाही आले तर तुम्हाला डिग्री समजणार नाही. मग आपलं पहिलं काम आहे ॲडजेक्टिव्हला समजून घेणे आणि समजणं काही 1 ते 2 मिनिटाचं काम आहे फक्त. बघा, ॲडजेक्टिव्हचे किती फॉर्म असतात? ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म त्याला A1 म्हणतात, दुसरा फॉर्म त्याला A2 म्हणतात आणि तिसरा फॉर्म त्याला A3 म्हणतात. जसं V1, V2, V3, V4, V5 क्रियापदाचे 5 फॉर्म असतात, सेम त्याच पद्धतीने ॲडजेक्टिव्हचे 3 फॉर्म असतात. आता हे कसे ओळखायचे? जसं तुम्हाला माहिती आहे याच्यात काही लागत नाही. याच्यात ईडी लागतो, याच्यात ईडी लागतो, याच्यात ING लागतो आणि याच्यामध्ये शेवटी S लागतो. जसं क्रियापद तुम्ही त्याच्या सफिक्सनुसार ओळखू शकता तसेच सफिक्सनुसार तुम्ही ॲडजेक्टिव्ह सुद्धा ओळखू शकता. कसं सांगतो? पहिल्या फॉर्ममध्ये काही लागत नसते, दुसऱ्या फॉर्ममध्ये ER किंवा मोर लागत असतो आणि तिसऱ्या फॉर्ममध्ये, हे दुसऱ्या फॉर्ममध्ये झालं, तिसऱ्या फॉर्ममध्ये तुम्ही काय करणार? तिसऱ्या फॉर्ममध्ये EST किंवा मोस्ट लागत असतो. म्हणजे असं म्हणू शकतो की कुठलाही विद्यार्थी ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म ओळखू शकेल, कुठलाही विद्यार्थी ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म ओळखू शकेल, इव्हन ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म पण ओळखता येईल ज्याच्यामध्ये ER, EST, मोस्ट, मोर असं काही नसेल. पण प्रश्न असा आहे की सर वर्ब कसे ओळखायचे? काहीही करणे
करणे म्हणजे येणे, जाणे, उठणे, बसणे, देणे, घेणे, शिकणे, शिकवणे. म्हणजे टीच, बाथ, ईट, गो, कम, स्पीक, आस्क, सी, से, ड्रिंक, असे वेगवेगळे वर्ब असतात, आपल्या ऍक्शन्स असतात, म्हणजे करणे. मग जसं तुम्ही वर्ब ओळखू शकता, सेम तुम्ही ऍडजेक्टिव्ह सुद्धा ओळखू शकता. तुम्हाला जर ऍडजेक्टिव्ह ओळखायचे असतील, फक्त प्रश्न विचारायचा, कसा आहे. कशाने प्रश्न विचारायचा? कसा आहे. विचारा प्रश्न, कसा आहे. विचारा बरं, कसा आहे. तुम्ही म्हणा सर उंच आहे. कसा आहे? शॉर्ट आहे. कसा आहे? रिच आहे. कसा आहे? गरीब आहे, पुअर आहे. समजलं? म्हणजे करणे म्हणजे वर्ब होते, त्याचे 5 फॉर्म होते. मग सेम कसा आहे ऍडजेक्टिव्ह असतो आणि त्याचे 3 फॉर्म असतात. मग आता बघा, हा पहिला फॉर्म म्हणजे कसा आहे, तो उंच आहे, शॉर्ट आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे. हा झाला पहिला फॉर्म. पण त्याचा दुसरा फॉर्म जर करायचा असेल तर आपल्याला काय लावायचा असतो, तर आपल्याला लावायचा असतो ER. जसं की टॉल, टॉलर, ओके, शॉर्ट, शॉर्टर. समजत आहे सर्वांना? रिच, रिचर, पुअर, पुअरर. आय होप क्लिअर झालं असेल. प्रत्येक विद्यार्थी ओळखू सुद्धा शकतो की ऍडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म कसा आयडेंटिफाय करायचा. सर्वांना समजलं असेल. सेम तुम्ही ऍडजेक्टिव्हचा थर्ड फॉर्म ओळखू शकता. फक्त त्याला काय लावायचं, टॉलेस्ट, EST, शॉर्टेस्ट, EST, सेम रिचेस्ट, EST, पुअरेस्ट, EST. म्हणजे हे क्लिअर झालं, समजलं. प्रत्येक विद्यार्थी ओळखू शकतो ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म, ऍडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म, ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. जर तुम्हाला आता ऍडजेक्टिव्ह ओळखता येतात, आता तुम्ही डिग्री शिकू शकता. आणि ते सुद्धा शिकू शकता 0 पासून. डायरेक्टली कुठलाही प्रश्न तुम्हाला येणार. काय म्हणायचं मला, की सारखेपणा, पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची, ज्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म येतो. समजलं किती इझी आहे. मग तुम्ही डोळे बंद करून ओळखू शकता की ही पॉझिटिव्ह डिग्री आहे की नाही आहे. जर त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म येत असेल तर ते कुठली डिग्री आहे. जर पहिला फॉर्म येत असेल तर कुठली डिग्री आहे, तर ती पॉझिटिव्ह डिग्री आहे. किती सोपं होतं. आय होप समजलं. हा कुठलाही फॉर्म घ्या. तुम्हाला जर विचारलं टॉल, सांगा डिग्री ओळखा, तुम्ही म्हणा सर पॉझिटिव्ह डिग्री. मी म्हणणार टॉलर, डिग्री ओळखा, तुम्ही म्हणा सर कंपॅरेटिव्ह डिग्री. मी जर म्हणणार टॉलेस्ट, डिग्री ओळखा, तुम्ही म्हणणार सुपरलेटिव्ह डिग्री. किती इझी होतं डिग्री ओळखणं. म्हणजे आता आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये शिकलो की डिग्री कशी आयडेंटिफाय करायची, कारण ऍडजेक्टिव्ह आयडेंटिफाय करायची. ओके, जसं आता आपण समजू शकतो की पॉझिटिव्ह डिग्री सेम कंपॅरेटिव्ह डिग्रीला जर ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा असतो दुसरा फॉर्म. ऍडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री. नंतर असते सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर तिथं असेल ऍडजेक्टिव्हचा कुठला, तिसरा फॉर्म. ओके, म्हणजे 100% आता आपण डिग्री ओळखू शकतो की पॉझिटिव्ह डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे की सुपरलेटिव्ह डिग्री आहे. हे 100% क्लिअर झालं असेल. चालेल. आता तुम्ही म्हणा सर याच्यात प्रश्न कसे येतात. प्रश्न 4 पद्धतीचे येतात. मी परत एकदा सांगतो, प्रश्न 4 पद्धतीचे येतात. 4ही पद्धती समजून घ्या. बघा, पहिली पद्धत कुठली, पहिली पद्धत ही आहे. बघा, हा बॉक्स लक्षात ठेवा. याला तुम्ही म्हणणार काय, याला तुम्ही म्हणणार हॅशटॅग फर्स्ट, कन्सेप्ट फर्स्ट. हा आपला कन्सेप्ट फर्स्ट, हा आपला कन्सेप्ट सेकंड, आणि हा आपला कन्सेप्ट थर्ड, आणि एक कन्सेप्ट फोर्थ पण असतो. एक कन्सेप्ट फोर्थ पण असतो. मग एकदा का तुम्हाला समजलं की हा कन्सेप्ट फर्स्ट, कन्सेप्ट सेकंड, कन्सेप्ट थर्ड आणि कन्सेप्ट फोर्थ काय असतो, तुम्ही कुठलाही डिग्रीचा प्रश्न सोडू शकता. दुसरं काही शिकण्याची गरज पडत नाही तुम्हाला. चला मग एक काम करा. कन्सेप्ट फर्स्ट म्हणजे काय असते, महत्वाचं याच्यात काय असते, महत्वाचं असते द आणि ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. समजून घ्या. याच्यामध्ये महत्वाचं काय असते, नो अदर, आणि इथं लागत असते सो किंवा ॲज, A1 ॲज. ज्याला ज्याला राऊंड करत आहे फोकस करा, तो भाग खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ह्या ट्रिक्स आहेत. तुम्ही सेकंदामध्ये कुठलीही डिग्रीचं वाक्य ओळखू शकता. ओके, ज्याला मी अंडरलाईन करत आहे, ए टू देन, हा वाला पार्ट, एनी अदर, आणि हा वाला पार्ट सर्वात महत्वाचा. हा झाला आपला कन्सेप्ट नंबर फर्स्ट. तुम्ही म्हणा सर समजून सांगा, काही गरज नाही समजून सांगण्याची. आता प्रश्न घेऊ, लगेच तुम्हाला समजून जाणार की हे जे फॉर्म्युले आहेत हे कसे इम्प्लिमेंट करायचे, कसे अप्लाय करायचे. पुढे चला. इथं जर दिसते आपल्याला, तर इथं काय दिसते, इथं सुद्धा ऍडजेक्टिव्ह द A3 दिलेला आहे. मग इथं जर द A3 दिलेला असेल तर इथं काय लागत असते, सेम सम अदर, आणि इथं तोच भाग मी राऊंड करता त्याच्यावर फोकस करा फक्त. आणि इथं काय लागेल, ए टू देन, आणि इथं सम अदर. ज्याला ज्याला राऊंड करत आहे ते आपल्या ट्रिक्स आहेत. इथं बघा,
इथं दिलेला आहे वन ऑफ द, ओके. इथं दिलेला आहे व्हेरी फ्यू, ओके. आणि इथं दिलेलं आहे ए टू दॅन तर असेलच, आणि इथं मोस्ट अदर पण असेल. तुम्ही म्हणाल समजलं नाही आम्हाला, ह्या ट्रिक समजल्या नाहीत. आता मी काय करतो, एक एक्झाम्पल घेतो समजून सांगण्यासाठी. बट त्या अगोदर मला सांगायचं आहे की हे जे चॅप्टर आहे महा टीईटी शिक्षक भरती 2025, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2025, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025, IBPS प्रिलिम 2025. तुम्ही काय नोटीस केलं? तुम्ही हे नोटीस केलं की एक्झाम ही IBPS ची असू द्या लेटेस्ट, डिग्रीचा प्रश्न विचारला जातो. एक्झाम ही राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन ग्रुप बी असू द्या 2025, डिग्रीचा प्रश्न येतो. किंवा एक्झाम ही शिक्षक भरती असू द्या 2025, डिग्रीचा प्रश्न येतो. मग आपलं काम काय आहे की डिग्रीचा जर प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये येत असेल तर आपलं काम आहे याला डिटेलमध्ये समजून घेणे. आणि डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी हे जे सर्वच्या सर्व सेंटेन्सेस मी तुझ्या समोर दिले यांना जर आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर आता काय करणार आपण बघा, अगदी डिटेलमध्ये कसं समजणार. आता फर्स्ट ऑफ ऑल कुठलंही वाक्य जर आपण घेतलं, आता एक्झाम्पल हेच वाक्य बघा राज्यसेवा, मी एक्झाम्पल देत आहे फक्त अगोदर की डिग्रीचे वाक्य कसे ओळखायचे. बघा आता हा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बाय एमपीएससी पॅटर्न. तुम्ही म्हणा सर या वाक्यातलं मला काही समजत नाही, हे जे वाक्य ना फ्रँक इज द लिस्ट टॉल ऑफ द बॉईज, काही समजत नाही. आणि जाऊ द्या, सोडून द्या, लेट इट बी, काही येत नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त काय बघायचं की फर्स्ट ऑफ ऑल बघायचं याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म आहे की दुसरा फॉर्म आहे की तिसरा फॉर्म आहे. बघा हे आपलं पहिलं काम असलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना पहिलं काम समजलं? काही करू नका, वाक्याचा मराठी मिनिंग करू नका किंवा वाक्याला समजून घेऊ नका, काहीच करू नका. डिग्री आहे ना तर डिग्रीमध्ये एक काम करा, ते म्हणजे की ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म आहे का ज्यात काही लागत नाही, दुसरा फॉर्म आहे का ज्याच्यामध्ये ER लागतो, तिसरा फॉर्म आहे का त्याच्यामध्ये ST लागतो, एकदा चेक करा. फ्रँक इज द, ओके, ST दिसते. द प्लस ऍडजेक्टिव्हचा थर्ड फॉर्म काय लागलेला दिसतो आपल्याला? आपल्याला लागलेला दिसतो द प्लस ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, हे आपल्याला लागलेलं दिसते. म्हणजे डिग्री कुठली आहे मग ही डिग्री कुठली असते? सुपरलेटिव्ह डिग्री. ही कुठली असते? कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि ही कुठली असते? पॉझिटिव्ह डिग्री. बघा क्लास 1चा क्वेश्चन होता पण तुम्ही सेकंदात सोडवला की ही सुपरलेटिव्ह डिग्रीच आहे, दुसरं काहीच नाही. आपला आन्सर आहे सुपरलेटिव्ह डिग्री. किती इझी आहे, समजत आहे तुम्हाला डिग्री कशी आयडेंटिफाय करायची. आणि प्रश्न जर आला आता डिग्रीवरती भविष्यात कधी उद्या 25 मध्ये आला, 24 मध्ये आला, 23 मध्ये आला, 22 मध्ये आला, प्रश्न येत असतो की आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ डिग्री, हा प्रश्न येतो आपल्याला. आणि मला नाही वाटत तुमचा प्रश्न आता चुकणार, कारण इझिली समजलं डिग्री कशी आयडेंटिफाय करायची. तर पुढे चला. मग आपण म्हणणार की सर यस आमचा प्रश्न क्लिअर झाला, समजलं. आता या लेवल असं नाही की राज्यसेवा कुठल्याही एक्झामचा प्रश्न द्या त्यांनी जर विचारलं डिग्री ओळखा, आम्ही सेकंदात ओळखू. आता इव्हन आमचा दुसरा वर्ग असेल, आम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असू किंवा आम्ही इंग्लिशचे टीचर असू, डझंट मॅटर, सेकंदात ओळखू शकतो. क्लिअर आहे? पुढे चला. आणखी आपण काय म्हणणार, आपण आणखी याच्यामध्ये म्हणणार की जेवढेही प्रश्न येतात, आता बघा त्यांनी काय केलं, आपल्याला याच्यातलं काही समजत नाही. हा प्रश्न कंबाईन ग्रुप बीच आहे, एमपीएससी पॅटर्न, कंबाईन ग्रुप बी एमपीएससी पॅटर्न. काही मॅटर नाही करत, ट्रिक्सने उत्तर जर सोडवायचं आहे ना, काही वाक्याला बघायचं अगोदर. प्रिव्हेन्शन इज बेटर, ओके, ER लागला म्हणजे ही गोष्ट क्लिअर झाली की जर ER लागला, बघा मला काय म्हणायचं होतं की ऍडजेक्टिव्हच्या पहिल्या फॉर्म असेल तर त्याच्यात काही लागत नाही आणि ती पॉझिटिव्ह डिग्री असते. ऍडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये ER लागतो आणि ती कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आणि ऍडजेक्टिव्हचा जर तिसरा फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये ST लागतो आणि ती सुपरलेटिव्ह डिग्री असते. हे डोक्यामध्ये आपलं फिट झालं, 100% आपण उत्तर देऊ शकतो. आता मला म्हणायचं आहे की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये इथं जर गुड असेल तर त्या गुडचा जो दुसरा फॉर्म होतो तो होतो बेटर, गुड, बेटर. आणि जो तिसरा फॉर्म होतो दॅट इज बेस्ट. नोटीस केलं सर्वांनी की इथं ER लागतो, इथं ST लागतो, इथं काहीच लागत नाही, कारण तो ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म असतो आणि ती पॉझिटिव्ह डिग्री असते. आता तुम्हाला काय समजलं, इथं जर ER लागलेला आहे आणि त्यांनी जर म्हटलं असतं डिग्री ओळखा तर तुम्ही डोळे बंद करून सांगितलं असतं ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. किती इझी आहे. आणि आपण म्हणतो की सर ते पुस्तकातून अभ्यास करतो आणि आम्हाला काही समजत नाही. बघा मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड शिकवणार आहे की एक्झाममध्ये जर पैकीच्या पैकी स्कोर पाहिजे असेल बस 30 ट्रिक्स फॉलो करा, बाकी काही करू नका. चला ठीक आहे. सो सर ER लागला हे 100% कंपॅरेटिव्ह आम्ही ओळखलं, ठीक आहे. त्याने ओळखा असं सांगितलं का? प्रश्न काय सांगितला की चेंज द फॉलोइंग इनटू द सुपरलेटिव्ह डिग्री. ती डिग्री कुठली असू द्या त्यांचं म्हणणं आहे.
त्यांचं म्हणणं डिग्री कुठली असू द्या, तुम्ही त्या डिग्रीला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये घेऊन जा. मग आपल्याला जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये न्यायचं आहे, तिथं जर बेटर आहे आणि आपल्याला जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये न्यायचं आहे, तर त्या बेटरचा तुम्हाला काय शोधावं लागेल, तुम्हाला शोधावा लागेल ऑप्शनमधला बेस्ट कुठे आहे. चला बघा बरं बेस्ट कुठे आहे बघा. सर पहिल्या ऑप्शनमध्ये बेटर आहे म्हणजे हे उत्तर नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये गुड आहे, हे उत्तर नाही. तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बेस्ट दिसते, मग हे उत्तर आहे. आणि तुम्हाला चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा बेस्ट दिसत नाही, हे उत्तर नाही. म्हणजे आन्सर कुठलं होतं, सी. आणि कसं सेकंदात तुम्ही उत्तर देऊ शकले. पहिला प्रश्न राज्यसेवाचा होता, त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही सेकंदात देऊ शकले. हा प्रश्न जो आहे कंबाईन ग्रुप बीचा आहे, ते 2025चे प्रश्न आहेत आणि तुम्ही उत्तर सेकंदात देऊ शकले. चला MPSCला बाजूला ठेवा. सो नाव आपण येऊया दुसऱ्या एक्झामवर, आपली शिक्षक भरती. नंतर जाऊया सरळ सेवेवरती, नंतर जाऊया IBPS वरती. सर्व प्रकारचे क्वेश्चन सोडवणार आपण. ओके बघा. हां, तुम्ही पॅटर्न करत असाला तर दुसरे चॅनल फॉलो करा. दुसरे खूप सारे इंग्लिशचे चॅनल्स आहेत यूट्यूबला. इथं पॅटर्नचा प्रश्नच नाही आहे, कारण हा पॅटर्नच वेगळा आहे. ओके, मला असं म्हणायचं आहे इंग्लिश आहे ना, मग तो पॅटर्न कुठलाही असू द्या. आपल्या इथं तुम्हाला हे शिकायला मिळेल, समोरची एक्झाम बँकिंग असू द्या, MPSC असू द्या, शिक्षक भरती असू द्या, TCS असू द्या, कुठली असू द्या, तुम्हाला जर तिथं स्कोर करायचा ना पेपरमध्ये, तर ट्रिक्स त्याच दिसतील. प्रश्न बदला, कितीचे आणा प्रश्न कुठली आणा, ट्रिक्स ह्याच राहतील. आपण ते नाही शिकणार, नाही हा पॅटर्न असेल तर असं लावायचं, तो पॅटर्न असेल तर तसं लावायचं. मग कितीच पॅटर्न लक्षात डोक्यात ठेवायचे, कारण आपण स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी ना, आपल्याला कुठली ना कुठली पोस्ट घ्यायचीच आहे. ओके चला ठीक आहे. आता बघा, आता आपण काय करूया, आता आपण शिक्षक भरतीवाल्याला क्वेश्चनला सुद्धा समजून घेऊया. आता हा प्रश्न आपल्या समोर दिला, आपल्याला याच्यातलं काय समजते, काही समजत नाही. फक्त एवढं समजते, इथं जर ST लागलेला असेल किंवा मोस्ट लागलेला असेल तर हा ॲडजेक्टिव्हचा बघा, ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म काय असतो, फेरोशियस. ओके, ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म काय होणार, हा होणार मोर फेरोशियस. आणि ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म काय होणार, ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म होणार मोस्ट फेरोशियस. ओके, आता तुम्ही म्हणा सर यालाच का बरं ER नाही लावला, फेरोशियसर नाही. काय असते माहिती आहे का, तुम्ही हे शिकले, तुम्ही काय शिकले आतापर्यंत, तुम्ही शिकले की इथं सर टॉल होता तर आम्ही डायरेक्टली टॉलर केला, आणि इथं टॉलर होता तर आम्ही डायरेक्टली टॉलेस्ट केला. सर आम्हाला हे माहीत होतं की टॉलर टॉलेस्ट, पण आम्हाला हे माहीत नव्हतं की फिरोशियसर फिरोशियसेस्ट असं काहीतरी माहीत नव्हतं आम्हाला वाटलं असंच असेल. नाही, काय असते माहिती आहे का, की काही ॲडजेक्टिव्ह असे पण असतात, काही ॲडजेक्टिव्ह असे पण असतात की ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 किती स्वर लागले, स्वर समजते तुम्हाला, AEIOU हे स्वर आहेत, ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्तच, 2 किंवा 3 पेक्षा जास्त तुम्हाला काय मिळतील, स्वर जर एका ॲडजेक्टिव्ह मध्ये मिळाले तर समजून जायचं त्याला ER EST लागत नसते. मग ते लागत नाही तर काय लावायचं बघा, याला ER न लावता त्याच्यासाठी एक सेपरेट वर्ड घ्यावा लागते, तो म्हणजे मोर. याला ST न लावता त्याच्यासाठी सेपरेट वर्ड घ्यावा लागते, तो म्हणजे मोस्ट. मोर मोस्ट, आणि इथं काही लागत नसते. समजलं. सो फिरोशियस ॲडजेक्टिव्ह फर्स्ट फॉर्म, मोर फिरोशियस ॲडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म, मोस्ट फिरोशियस ॲडजेक्टिव्हचा थर्ड फॉर्म. मग मला सांगा ही डिग्री कुठली आहे, इथं लावलेलं आहे मोस्ट, द मोस्ट फिरोशियस, म्हणजे ही 100% सुपरलेटिव्ह डिग्री आहे. हे आम्हाला समजलं, कारण याला ST न लावता त्याच्या अगोदर एक शब्द घ्यायचा असतो मोस्ट, कारण त्याला जसं ब्युटिफुल, ब्युटिफुलर, ब्युटिफुलेश होत नाही, कारण त्याच्या स्वर जास्त आहेत. मग ज्याच्यामध्ये स्वर जास्त असतात त्याचा करावा लागतो ब्युटिफुल. आता मोर ब्युटिफुल होणार, ब्युटिफुलर होणार नाही. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. चला ठीक आहे. आता बघूया आपण की हा 100% सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे. मग हे जर सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर तुम्हाला कुठली डिग्री करायची सांगितली त्यांनी, तुम्हाला सांगितली डिग्री करायची ती म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. शोधा आता याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, फक्त फिरोशियस पाहिजे. तुम्ही म्हणा सर आता इथं कसं करू, फिरोशियस पाहिजे, फिरोशियस प्रत्येक ठिकाणी आहे बघा, इथं पण फिरोशियस आहे, इथं पण फिरोशियस आहे, इथं पण फिरोशियस आहे, आणि इथं सुद्धा आहे. मग आता आमचे उत्तर काय चारही पण आहेत का, मग ट्रिक्स काय कामाच्या, आमचं उत्तरही निघणार नाही. आता यासाठी काय करायचं सांगतो. आता तुम्हाला काय करावं लागेल, हा जो चार्ट मी दिलेला आहे ह्याच तर ट्रिक्स आहेत.
ह्या कशा अप्लाय होतात आता सांगतो. बघा, फर्स्ट ऑफ ऑल कुठलाही प्रश्न येऊ द्या, कुठलाही 4 टेक्निक्स असतात, 4 कन्सेप्ट असतात. कन्सेप्ट 1, कन्सेप्ट 2, कन्सेप्ट 3 आणि कन्सेप्ट 4 मी अजून सांगितला नाही. तो कन्सेप्ट 4 वर जेव्हा वाक्य येईल पुढे तो कन्सेप्ट 4 मी समजून सांगेल तुम्हाला. 4च कन्सेप्ट आहेत, संपलं. डिग्री तुम्ही मास्टर झाले. बघा आता, सो याच्यामधला कन्सेप्ट नंबर 1 लागतो का त्या प्रश्नासाठी, कन्सेप्ट नंबर 2 लागतो का त्या प्रश्नासाठी, कन्सेप्ट नंबर 3 लागतो का त्या प्रश्नासाठी. म्हणजे तुम्हाला ओळखता आला पाहिजे प्रश्न बघून की हा कुठल्या कन्सेप्टमध्ये जातो. कन्सेप्ट 1, कन्सेप्ट 2, कन्सेप्ट 3 की कन्सेप्ट 4. तुम्ही मला असं ओळखता येत नाही, टेन्शन नका घेऊ, ओळखलं मी शिकवतो तुम्हाला अगदी 0 पासून. आता मला म्हणायचं की मी माझी इंग्लिश पण 0 आहे, मलाही ओळखता येत नाही, तुम्हालाही ओळखता येत नाही. चला मग आता पहिल्यांदा ओळखणं शिकूया. आता ओळखण्यासाठी ऑप्शन नाही बघायचे, ओळखण्यासाठी अगोदर ऑप्शन नाही बघायचे, ऑप्शन नंतर बघायचे. अगोदर बघायचा आपला प्रश्न. आता प्रश्न काय आहे इथं, द लॉयन इज द मोस्ट फिरोशियस, म्हणजे इथं द काय दिसतो तुम्हाला लागलेला, द दिसतो. ओके, नंतर काय लागलेला दिसतो तुम्हाला, हा मोस्ट फिरोशियस कोण आहे, हा ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म आहे. म्हणजे तुम्हाला काय शोधणं आहे आता, द ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म कुठल्या कन्सेप्टमध्ये दिसतो हे तुम्हाला सर्च करायचं आहे. बघा आता आपण ते सर्च करूया, किती इझी आहे बघा. आता सर याच्यामध्ये आहे बघा बरं, याच्यामध्ये आहे द ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. ओके सर, याच्यामध्ये पण आहे द आणि ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. म्हणजे आपण काय करू शकतो, कन्सेप्ट नंबर 1 पण तिथं अप्लाय करू शकतो, कन्सेप्ट नंबर 2 सुद्धा तिथं अप्लाय करू शकतो. पण थोडं थांबा, तिसरं पण बघा एकदा. सर याच्यामध्ये आहे का द आणि ऍडजेक्टिव्ह थर्ड फॉर्म, नाही. याच्यामध्ये एक्स्ट्रा वन ऑफ द पण आहे, म्हणजे हा तो कन्सेप्ट नाही. म्हणजे आपल्याला समजलं सर, काय समजलं आपल्याला की कन्सेप्ट नंबर 1, कन्सेप्ट नंबर 2 लागू शकते, पण कन्सेप्ट नंबर 3 लागणार नाही. का लागणार नाही, कारण कन्सेप्ट नंबर 3 मध्ये वन ऑफ द दिलेला आहे. काय दिलेलं आहे, वन ऑफ द दिलेलं आहे. मग आता बघा आपण काय करणार आहोत, इथं जर वन ऑफ द दिलेलं असेल तर आपलं काम काय आहे की हे जे कन्सेप्ट नंबर 3 आहे हे त्या प्रश्नासाठी लागणार नाही, कारण त्याच्यात वन ऑफ द नव्हतं, त्या प्रश्नामध्ये वन ऑफ द नव्हता. मग आता तुम्ही म्हणा सर आता कन्सेप्ट नंबर 1 वापरू की 2 वापरू, ते तर सांगा. त्यांनी काय करायचं सांगितलं मला सांगा, त्यांनी काय करायचं सांगितलं. वाक्य ऑलरेडी कशामध्ये होतं, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होतं. आणि कुठल्या डिग्रीमध्ये करायचं सांगितलं, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं सांगितलं. मग मला सांगा याची पॉझिटिव्ह डिग्री बघा बरं, याच्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय लागलेलं आहे, नो अदर. याच्या पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय लागलेलं आहे, सम अदर. आता आपलं काम काय आहे की ऑप्शन बघणे. ऑप्शनमध्ये सम अदर दिलेला आहे, सॉरी अदर नसतो लागत इथं, फक्त सम असतो, अदर असतो का नाही, अदर इथं असतो, सम अदर. ओके, म्हणजे आता आपलं काम काय आहे, ऑप्शनमध्ये जाऊन बघायचं आहे की कुठे नो अदर दिसते की सम दिसते, की दोन्ही दिसतात की दोन्ही नाही आहेत. हे काम आहे आपलं बघणं. चला बघूया मग. आता तुम्ही काय बघणार, तुम्ही बघणार सुरुवातीला, सर इथं सुरुवातीला ना सम आहे ना नो अदर आहे, कट करा. इथं सुरुवातीला ना सम आहे ना नो अदर आहे, कट करा. इथं सुरुवातीला नो अदर आहे आणि इथं पण सुरुवातीला नो अदर आहे. मग एक गोष्ट नक्कीच क्लिअर झाली की आपण काय करणार, कन्सेप्ट नंबर 1 अप्लाय करणार, कन्सेप्ट नंबर 2 अप्लाय करणार नाही. का नाही करणार, आता क्लिअर झालं. बिकॉज कन्सेप्ट नंबर 2 काय सांगतो, सुरुवातीला सम वापरा, पण सम तर ऑप्शनमध्ये नाहीच आहे ना. मग किती इझी झालं तुम्हाला आयडेंटिफाय करणं की 100% आता मला समजलं की हाच फॉर्म्युला लागतो. मग हा फॉर्म्युला बघत घ्या, झालं उत्तर. समजलं ट्रिक्स कशा लावायच्या, नाही समजलं हा पहिलाच प्रश्न होता या ट्रिक्सवरचा. आता असे भरपूर प्रश्न मी सोडवतो. तुम्ही म्हणाल मग सर आता मला समजलं की एवढा चार्ट जर माहीत असला ना तर तुमचा मार्क फिक्स आहे. बघू आपण आता. सुरुवातीला नो अदर घ्या, नंतर एस एस, आता लिहून घ्या. एस एस म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट आणि पी एस म्हणजे प्लुरल सब्जेक्ट. समजलं, एस एस सिंग्युलर सब्जेक्ट, पी एस प्लुरल सब्जेक्ट. चला बघूया आता आपण. नो अदर घ्या, नंतर एक वचन घ्या, शोधा आता नो अदर आणि एक वचन. हो सर इथं पण नो अदर होतं आणि इथं पण नो अदर होतं, पण इथं ॲनिमल एक वचन होतं आणि इथं एक वचन होतं, पण इथं एक वचन होतं, इथं अनेक वचन झालं. इथं काय झालं, अनेक वचन. म्हणून आपलं उत्तर चौथं नाही, आपलं उत्तर तिसरं आहे. का, कारण नो अदरच्या वाक्यामध्ये सर्व काही आपल्याला एक वचनच पाहिजे. एस एस सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. क्लिअर आहे, नाही क्लिअर, ज्यांना नाही समजलं किंवा ज्यामधील नाही सर आणखी प्रॅक्टिस घ्या. आता पहिली ट्रिकचा पहिला प्रश्न होता, आणखी प्रश्न घेऊया आपण. त्यासाठी काय करूया, त्यासाठी हे जे पेज आहे पुढे नेऊन ठेवूया, कारण आपल्याला हेल्प करेल हे पेज. मी काय करतो, हे पेज तुम्हाला थोडंसं
समोर लिहून ठेवतो, जेणेकरून आपल्याला आणखी प्रश्न सोडवताना म्हणजे मागे याचं काम नाही पडलं पाहिजे. चला ठीक आहे, तुम्हाला क्लिअर झालं सर्व? खूप दूर गेलो होतो वाटतं आय थिंक आपण. ओके, जाऊ द्या, तिथपर्यंत जाऊया आपण. सो आय होप तुम्हाला प्रश्न नंबर 3 समजला. प्रश्न नंबर 2 घेतला होता का? हां, हा प्रश्न सुद्धा समजला. सो क्वेश्चन नंबर 1 होता महा TET 2025, उत्तर कुठलं होतं? तर तिसरं होतं फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग. क्वेश्चन नंबर 2 जो होता तो होता MPSC कंबाईन ग्रुप बी, त्याचा आन्सर सुद्धा आपण सॉल्व्ह केलं. क्वेश्चन नंबर 3 होता राज्यसेवा, त्याला सुद्धा इझिली सॉल्व्ह केला आपण. आता क्वेश्चन नंबर 4 आहे तो म्हणजे तो आहे IBPS पॅटर्न. बट आता हा आहे एक्सेप्शन. एक्सेप्शन एकदा समजून सांगतो तुम्हाला. एक्सेप्शन काय असतं माहिती आहे का? एक्सेप्शन म्हणजे तुम्ही आतापर्यंत काय शिकले की एक डिग्री पॉझिटिव्ह डिग्री असते आणि तिथं ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म असतो. एक असते कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिथं ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म असतो. आणि एक असते सुपरलेटिव्ह डिग्री आणि तिथं ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म असतो आणि तिसऱ्या फॉर्माच्या अगोदरच द लागतो. इथं नो द काय म्हणणार आपण? नो द. इथं पण नो द. हे मला म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्हच्या पहिल्या फॉर्मच्या अगोदर द लागत नाही, ॲडजेक्टिव्हच्या दुसऱ्या फॉर्मच्या अगोदर द लागत नाही, पण ॲडजेक्टिव्हच्या तिसऱ्या फॉर्मच्या अगोदर द लागत असतो. हे सर आम्हाला माहित होतं, पण त्याच्यात एक अपवाद आहे. याच्यामध्ये एक अपवाद आहे. अपवाद समजून घ्या की सर्व विद्यार्थ्याला माहित पाहिजे की सर मी जर असं बोललो की आय एम द बेस्ट, मग बेस्ट कोण होता? तर बेस्ट ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म होता, म्हणून तुम्ही इथं काय केलं? म्हणून तुम्ही इथं द लावला. द बेस्ट, द मोस्ट. हे क्लिअर आहे सर? आम्हाला माहित आहे की ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म आला तर त्याच्या अगोदर द घेतातच, हे तर 100% फिक्स आहे. पण तेच वाक्य जर असं असतं आय एम बेटर, आता द लागेल का? नाही लागणार. मग सर हे तर माहिती आहे ना आम्हाला की इथं हे वाक्य पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, द फक्त ॲडजेक्टिव्हच्या तिसऱ्या फॉर्मच्या अगोदरच लागतो. हे सर्व विद्यार्थ्याला माहित आहे. पण याच्यात असतो एक अपवाद. अपवाद काय म्हणतो माहिती आहे का? की कधी कधी काय होते ॲडजेक्टिव्हच्या दुसऱ्या फॉर्मच्या अगोदर सुद्धा द लागत असतो. हे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला माहित नव्हतं की ॲडजेक्टिव्हच्या सेकंड फॉर्म अगोदर सुद्धा द लागतो. येस, केव्हा लागतो? जेव्हा एक फ्रेज यूज होते, बस त्याच कंडिशनमध्ये. बघा 99% याच्यामध्ये द लागत नाही, माहिती आहे आम्हाला. पण तो 1%, तो जो 1% आहे त्याच्यामध्येच काय असते की या A2 अगोदर सुद्धा द लावायचा असतो. ती काय कंडिशन आहे? ती कंडिशन सांगतो तुम्हाला. ती कंडिशन अशी आहे की जेव्हा सेंटेन्समध्ये ऑफ द टू ही फ्रेज येते, ही फ्रेज जर वाक्यात आली तर ॲडजेक्टिव्हच्या दुसऱ्या फॉर्म अगोदर सुद्धा आर्टिकल द लागतो. क्लिअर? म्हणजे माहिती आहे सर. आता सर तुम्ही म्हणणार आता की हे वाक्य बरोबर होतं, आम्हाला समजलं. काय वाक्य बरोबर होतं? आय एम बेटर. इथं आर्टिकल द लागेल? नाही लागणार, वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा आता. आय एम द बेटर ऑफ द टू. आता झालं क्लिअर? आता क्लिअर काय झालं की आता समजलं सर आम्हाला की इथं काय हा द का लागला? कारण इथं ऑफ द टू फ्रेज यूज झाली. बघा हे कन्सेप्ट तुम्हाला पुस्तक जरी शिकवत असेल पण ते ॲक्च्युअल प्रॅक्टिकल जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा ते आपल्याला समजत नाहीत. आता मला नाही वाटत की तुमचा असा प्रश्न कधी चुकेल. ओके, चला मग आता उत्तर द्या. तुम्ही म्हणा सर हे जे वाक्य होतं व्हेन द फायनल रिझल्ट केम आउट इट वॉज ऑबियस दॅट रमेश वॉज बेटर ऑफ द टू ब्रदर. आता इथं काय दिलं त्यांनी? इथं दिलं बेटर. बेटर म्हणजे ॲडजेक्टिव्हचा कुठला फॉर्म आहे? दुसरा फॉर्म आहे. इथं दिलं ऑफ द टू. मग आता आपलं काम काय होतं? आपलं काम होतं याच्या अगोदर सुद्धा द घेणे. म्हणजे वाक्यात चुकी समजली कुठे आहे? चुकी कुठे होती की या बेटरच्या अगोदर सुद्धा काय लागेल? द लागेल. कशामुळे? या ऑफ द टू फ्रेजमुळे. क्लिअर आहे? समजलं? याला म्हणतात नेक्स्ट लेवलचा क्वेश्चन, पण तो तुम्ही इझिली समजून घेतला. चला ठीक आहे. आता याच्या शोधा तुम्ही ऑफ द टू आला म्हणजे ते कंपॅरेटिव्ह डिग्रीज असते. कुठली डिग्री असते? फक्त आणि फक्त कंपॅरेटिव्ह डिग्री असते. केव्हा? जेव्हा ऑफ द टू ही फ्रेज येते. मग इथं बेस्ट लागला म्हणजे तो ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म झाला. तिसरा फॉर्म झाला म्हणजे ही सुपरलेटिव्ह डिग्री झाली. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ द टू येणार नाही. पुढे इथं गुड आहे. गुड हा ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म आहे. पहिला फॉर्म आला म्हणजे ही पॉझिटिव्ह डिग्री झाली आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये
आपण ऑफ द टू ही फ्रेज लावू शकत नाही. इथं त्यांनी काय केलं, नो करेक्शन म्हणणार नाही, करेक्शन करण्याची गरज आहे. आणि इथं फक्त बेटर घेणार नाही, कारण बेटरच्या अगोदर मला द पाहिजे होता, म्हणून हे उत्तर नाही. मग उत्तर कुठलं आहे आपलं? उत्तर आहे इथं जर ऑफ द टू आला असेल आणि हा जर ऍडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म असेल तरी सुद्धा द लागतो. का? बिकॉज तिथं ऑफ द टू ही फ्रेज यूज झाली. क्लिअर आहे ना? सो आय होप तुम्हाला समजलं असेल. असे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सुद्धा तुमचे चुकणार नाहीत. आता मुद्द्यावर येऊया. सेम असा प्रश्न आहे, मी तुम्हाला आणखी एक सांगतो याच्यामध्ये तुमचे प्रश्न कसे चुकतात. तर तुमचे प्रश्न चुकतात, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सर्व विद्यार्थ्यांनी मला आन्सर द्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आपले लेक्चर्स केलेले आहेत ते राईट उत्तर देतील, आणि ज्यांनी नाही केलेले, जे फर्स्ट टाइम करतात माझे लेक्चर्स, ते रॉंग आन्सर करतील. मला माहिती आहे कसं. तर मी जर इथं असं वाक्य लिहिलं, आय एम वन ऑफ द बेस्ट, आणि इथं मी तुम्हाला रिकामी जागा दिली आणि इथं ऑप्शन दिलं, ए ऑप्शन दिलं, ए ऑप्शनमध्ये लिहिलं बॉय, आणि मी तुम्हाला बी ऑप्शन दिलं, बी ऑप्शनमध्ये दिलं बॉईज. तुम्ही कुठलं ऑप्शन निवडणार? आय एम वन ऑफ द बेस्ट बॉय की आय एम वन ऑफ द बेस्ट बॉईज? बघा, ज्या विद्यार्थ्यांनी माझं लेक्चर याच्या अगोदर कधीच केलेलं नसेल आणि त्यांची इंग्लिश जरी 50, 60, 70, 80% असेल तरी सुद्धा ते विद्यार्थी चुकीचं आन्सर देतात. त्यांचं म्हणणं असतं की सर इथं बॉय लागायला पाहिजे, हे चुकीचं आहे. आय एम वन ऑफ द बेस्ट बॉय हे वाक्य चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? कारण जसं ऑफ द टू वाक्यात आल्यानंतर तरी सुद्धा आपण काय करतो, द लावतो ऍडजेक्टिव्हच्या सेकंड फॉर्म अगोदर. मग सेम इथंही कन्सेप्ट तोच आहे की इथं वन ऑफ द आल्यामुळे आपण काय करतो, इथं बॉय न ठेवता इथं बॉईज घेत असतो. हेच तर कन्सेप्ट माहित नाही विद्यार्थ्यांना. याच्यामुळेच त्यांचे मार्क्स जातात, कारण ते फक्त आणि फक्त पुस्तकावर डिपेंड असतात. त्याच्यामुळे त्यांचा स्कोर जातो. ओके, पण आतापासून स्कोर जाणार नाही. फक्त माझी एक एवढीच रिक्वेस्ट असेल की तुम्ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला वाटते की सर आम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही त्या लेवलला नेऊन ठेवा, येस आय प्रॉमिस यू. फक्त तुम्ही प्रॉमिस करा की जसं मी तुम्हाला त्या लेवलला नेऊन ठेवेन, तुम्ही सुद्धा आपली जे लिंक्स असेल तुमच्या त्या फ्रेंड्ससोबत त्या लायब्ररीमध्ये कोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या हे सेशन जाऊ द्या, जेणेकरून त्यांना समजेल की आतापर्यंत आपण जे आपल्या जीवनामधले टाइमपास करतो, टाइम वेस्ट करतो, पुस्तकामधून अभ्यास करणे, इकडून तिकडून अभ्यास करणे, तो होणार नाही आणि ॲक्च्युअल जे पेपरमध्ये येते तेच तुम्ही करणार. ओके, चला एनिवे, समजलं असेल का बरं बॉईज येते? नाही समजलं समजून सांगतो. वाक्य जर असं असतं की आय एम द बेस्ट बॉय, हो बरोबर आहे. तुम्ही म्हणा सर की तुम्ही इथं म्हणता की तुम्ही एक उत्तम मुलगा आहे, मीन्स आय एम वन ऑफ द बेस्ट बॉय, हे बरोबर आहे. आणि इथं आय एम वन ऑफ द बेस्ट बॉईज, यस हे बरोबर आहे. मग इथं बॉईज लागला आणि इथं बॉय लागला, अशी नाइंसाफी काय यांच्यासोबत? बिकॉज का नाइंसाफी? कारण मी माझ्याबद्दल बोलत आहे की मी एक उत्तम मुलगा आहे आणि मी एकच आहे. आय एम वन ऑफ द बेस्ट बॉय म्हणजे मी एकच आहे आणि मी एकच कसा आहे, उत्तम मुलगा आहे. ओके, क्लिअर आहे. इथं पुढे बघा. आता पुढे जर बघितलं आपण तर इथं मी एकटा जरी असलो पण मी माझी एकाची तुलना खूप साऱ्या मुलांसोबत करत आहे. कशी? याचा अर्थ होत होता की मी एक उत्तम मुलगा आहे, एकच आहे मी एक उत्तम मुलगा आहे. चला ठीक आहे, मी एकच होतो म्हणून बॉय लावला. आणि इथं जर बघितलं आपण काय म्हणणार की आय एम वन ऑफ द बेस्ट बॉईज म्हणजे खूप साऱ्या मुलांमधून मी एकमेव असा उत्तम मुलगा आहे. खूप साऱ्यांमधून एकमेव हाच अर्थ होतो वन ऑफ दचा. म्हणजे जसं ऑफ द टू वाक्यात आल्यानंतर ऍडजेक्टिव्हच्या सेकंड फॉर्म अगोदर सुद्धा द घ्यावा लागतो. सेम तसंच आहे की वाक्यात वन ऑफ द जर आला तर हा एकटा असून सुद्धा इथं अनेकवचन घ्यावं लागते. क्लिअर? कारण मी खूप साऱ्या मुलांमधून एक असा उत्तम मुलगा आहे. मी असं थोडी ना म्हणणार इथं जर तुम्ही बॉय घेतला असता तर वाक्याचा अर्थ कसा झाला असता की मी एका मुलांमधूनच मीच उत्तम मुलगा आहे, मी एका मुलांमधून उत्तम मुलगा आहे असं बोलू शकत नाही. मला जर तुलना सर्वांसोबत करायची असेल तर मला खूप सारे मुलं लागतील, तोच अर्थ होतो वन ऑफ दचा. चला ठीक आहे. सो अँसर विल बी, हे तर समजलं. मी तुम्हाला एक्स्ट्रा कन्सेप्ट पण सांगत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की यस सर आता आमचे ऑल कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. ओके, चला ठीक आहे. मग आपण काय केलं आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स आपण घेतले त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं की प्रश्न जो आहे आपला हा TCS वाला TET वाला होता, शिक्षक भरतीवाला होता. क्वेश्चन राज्यसेवा MPSC होता, कंबाईन ग्रुप बी चा होता, इव्हन IBPS चा पण होता. आता आपण सरळ सेवा TCS वाला पण प्रश्न घेऊ आणि समजून घेऊ मॅटर करत नाही तुमची एक्झाम कोण कंडक्ट करते. ओके, चला बघू आपण आता काय म्हणू शकतो.
हा प्रश्न आपल्या समोर आहे, याच्यातलं काही समजत नाही, पण एक गोष्ट समजते ती म्हणजे इथं दिलेलं आहे बेटर. त्यांचं म्हणणं आहे की द बुक ऑन द शेल्फ इज मोर बेटर दॅन द वन ऑन द टेबल. चूज द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे हे या क्वेश्चनमध्ये एरर आहे. हा एररवाला क्वेश्चन आहे, वाक्य चुकीचं आहे, सेंटेन्स रॉंग आहे. त्यांचं म्हणणं आहे की सेंटेन्स रॉंग आहे, याला तुम्ही राईट करा. हां, तिथे इन्स्ट्रक्शन दिलं नाही, बट मी तुम्हाला सांगत आहे. मग सेंटेन्स जर रॉंग आहे आणि आपल्याला जर राईट करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं काय याच्यामध्ये, ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कन्सेप्ट, एक गोष्ट आणखी समजून घेणे, ती म्हणजे बघा, तुम्हाला माहित आहे की टॉल असेल तर टॉलचं काय करतो आपण, टॉलर करतो. क्लिअर. सर गुड असेल तर गुडचं काय करतो आपण, गुडर म्हणजे बेटर करतो. गुडर आपण करणार नाही, हे तर क्लिअर आहे ना. पण जर का मी असं केलं तर, इथं टॉल आहे आणि टॉलचं जर मी मोर टॉल केलं तर, मोर आणि टॉलर केलं तर, आता हे योग्य आहे का, मला सांगा, हे योग्य आहे का. तुम्हाला माहित आहे की टॉल असेल तर त्याचं टॉलर होते, ना की मोर टॉलर. मोर लावण्याची गरज आहे का तुम्हाला, ऑलरेडी तुम्ही ER लावलेला आहे, मग तुम्ही मोर का बरं लावताय. म्हणजे हे चुकीचं आहे आणि हे करेक्ट आहे. क्लिअर. सीमित या. तुम्हाला माहित आहे की जर मी इथं काय लिहिलं असेल, गुड लिहिला असेल, तर तुम्हाला माहित आहे गुडचा जो सेकंड फॉर्म होतो तो बेटर होतो, ना की मोर बेटर. मोर बेटर समजलं सर्वांना, की मोर बेटर का नाही होणार, बिकॉज ऑलरेडी गुडचं बेटर होत असते, मोर बेटर नाही. म्हणजे याच्यामध्ये चुकी काय होती, ऑलरेडी हा स्वतःमध्येच एक ऍडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म आहे, मग मोर कशाला घेतला. मग सर हे मोर आणि मोस्ट केव्हा घेतो आपण, जेव्हा ऍडजेक्टिव्ह, जसं की जे मोठे मोठे ऍडजेक्टिव्ह असतात ज्याच्यामध्ये तीनपेक्षा जास्त स्वर येतात, ब्युटिफुल, डिफिकल्ट, इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो आणखी, मगाशी कुठला शब्द घेतला, मगाशी कुठला तरी एक वर्ड घेतला आपण ना, मला आता आठवत नाही, पण घेतला कुठला तरी मोठा वर्ड. ओके. सो मला एवढं सांगायचं की जे मोठे वर्ड्स येतात ज्याच्यामध्ये मोर दॅन 2 to 3 वोवेल्स येतात, म्हणजे 3पेक्षा जास्त असतात, ते त्यांच्यासाठीच आपण मोर आणि मोस्ट लावतो, त्यांना सेकंड फॉर्म करण्यासाठी. ओके, चला ठीक आहे. सो समजलं आता आम्हाला, फक्त बेटर पाहिजे. ओके. इथं त्यांनी गुड घेतलं नाही, इथं त्यांनी बेस्ट घेतलं नाही, इथं त्यांनी मोर पण घेतलं आणि बेस्ट पण घेतलं, कसं का पॉसिबल आहे, नाही. सो आन्सर विल बी फर्स्ट. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त मोर काढायचा होता. आय होप तुम्हाला समजत आहे की क्वेश्चन कसाही येऊ द्या तुम्ही सोडू शकता. पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे समाज कल्याण 2025 बाय TCS पॅटर्न. द मूवी वॉज मोर फनियर. परत तोच कन्सेप्ट आहे. ऑलरेडी इथं फनियर म्हणजे तुम्हाला माहित आहे, फनी पहिला फॉर्म, फनीचा काय करणार तुम्ही, पहिला फॉर्म. हा त्याचा फनी करा, फनीचा फनियर करा बरं, इथं हे करून घ्याल. फनीचं तुम्ही सेकंड फॉर्म करा बरं, फनियर. थर्ड फॉर्म करा बरं, फनीएस्ट. मग सर प्रॉब्लेम कुठे आहे, इथं प्रॉब्लेम कुठे आहे, फनी, फनियर, फनीएस्ट. मग याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर इथं ऑलरेडी ER लागलेला आहे, तर मोरची काय गरज, म्हणजे इथं मोर चुकीचा होता. म्हणजे एरर जी होती मोरमध्ये होती, घेण्याची गरज नाही. ऑलरेडी फनी, फनियर, फनीएस्ट असं असते, असं नसते फनी, मोर फनियर, मोस्ट फनिएस्ट असं नसते. पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन समाज कल्याण 2025 बाय TCS पॅटर्न. आता मला याच्यातलं काही समजत नाही. ओके, काय आहे दिलेलं, आय डोंट केअर, आय डोंट नो. मग मी काय करतो, इथं एक ऑप्शन घेऊया. इथं आपण हे समजून घेऊया सर्व, की तुम्हाला माहीत आहे मोरच्या नंतर ॲडजेक्टिव्हचा, हे नोट डाऊन करून घ्या सर्वांनी, पहिला फॉर्म येतो. मोस्टच्या नंतर ॲडजेक्टिव्हचा पहिलाच फॉर्म येतो. ओके. मोर प्लस ॲडजेक्टिव्ह फर्स्ट फॉर्म तयार होतो ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म. मोस्ट प्लस ॲडजेक्टिव्हचा फर्स्ट फॉर्म, त्याचा तयार होतो ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. तुम्ही म्हणा सर म्हणजे कसं, म्हणजेच मी आता बघा, हे एक सूत्र दिलं तुम्हाला, एक फॉर्म्युला दिला. आता फॉर्म्युल्यावरून एक्झाम्पल तयार करून दाखवतो. मोर घ्या सुरुवातीला, घेतला. ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म घ्या की ज्याच्यामध्ये 2-3 पेक्षा जास्त वोवेल्स आहेत, घेऊया. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल. मग काय तयार झाला, हा झाला ॲडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म तयार. सेकंड फॉर्म म्हणजे कसा, हा दोन्ही मिळून सेकंड फॉर्म तयार होत असतो, कारण ब्युटिफुलर होत नाही ना. मग हा ब्युटिफुल ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म आहे, हा मोर लावला, दोन्ही मिळून काय तयार झाला, ॲडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म. थर्ड फॉर्म कसा तयार होतो, सुरुवातीला मोस्ट घ्या, घेतला.
नंतर ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म घ्या, जसं इथं घेतलं होतं ब्युटिफुल घ्या, घेतलं. मग इक्वल टू काय तयार झाला, याला म्हणतात ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. कारण का, कारण त्यात मोस्ट ब्युटिफुल लागला. बघा A1 पण याच्या अगोदर जर मोस्ट लावला तर तो असतो ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, आणि मोर लावला तर ऍडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म. आता मला काय म्हणायचं आहे की इथं दिलेला आहे मोर, इथं दिलेला आहे मोस्ट. आता तुम्हाला आणखी एक समजून घ्यायचं आहे की जेव्हा जेव्हा ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म असतो त्याच्या अगोदर द लागलाच पाहिजे. द असेल तरच काय करायचं, तिसरा फॉर्म घ्यायचा, अदरवाईज घ्यायचा नाही. आता तुम्ही बघा बरं काय लागलेलं आहे, हिज आर्ग्युमेंट वॉज द. मग इथं कोण लागलेलं आहे, द लागलेला आहे. मग जर का इथं तुम्ही ओळखू शकता, आता चला, जर का इथं द लागलेला असेल तर 100% इथं काय लागेल, ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. का बरं सर, कधी कधी आपण ऍडजेक्टिव्हच्या दुसऱ्या फॉर्म अगोदर पण द लावतो ना. ते ऑफ द टू ही फ्रेज, सॉरी कुठली, येस ऑफ द टू ही फ्रेज आली तर ते तोपर्यंत नाही. शोधा आता याच्यात ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. मोर प्लस हा ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म नाही. मोर प्लस ऍडजेक्टिव्ह हा तर नाही, चुकीचं आहे. मोस्ट कन्व्हिन्सिंग, ओके, मोस्ट काय असते, कन्व्हिन्सिंग, कन्व्हिन्सिबल नसते. ओके, काय पाहिजे आपल्याला, कन्व्हिन्सिंग. कन्व्हिन्सिंग ऍडजेक्टिव्ह आहे, कन्व्हिन्सिबल असं नसतंय, कन्व्हिन्सिंग. त्याची कन्व्हिन्सिंग पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. पॉवर कशी, पॉवर कन्व्हिन्सिंग वाली पॉवर. कशाने प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा ऍडजेक्टिव्ह मिळते. कन्व्हिन्सिबल पॉवर नसते, कन्व्हिन्सिंग पॉवर असते. सो इट्स अवर ऍडजेक्टिव्ह. हा ऍडजेक्टिव्ह आहे आणि हा ऍडजेक्टिव्हचा कुठला फॉर्म आहे, हा ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म आहे. पण त्याच्या अगोदर काय लावलं तुम्ही, त्याच्या अगोदर लावला मोस्ट. मग इक्वल टू काय तयार झाला, ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. मग दोन्ही म्हणून काय तयार झाला, ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. मग ऍडजेक्टिव्हच्या तिसऱ्या फॉर्मच्या अगोदर काय लावतो आपण, द लावत असतो. सो आन्सर विल बी फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे परत एक IBPSचा आहे. आतापर्यंत सर्व क्वेश्चन्स आहे लेटेस्ट आहेत, 2025 आहेत, तुम्ही बघू शकता. पुढचा क्वेश्चन बघा, काय म्हणू शकतो आपण या क्वेश्चनमध्ये. या क्वेश्चनमध्ये बघायचं, त्यांनी विचारलं करेक्ट सेंटेन्स सांगा. आता करेक्ट सेंटेन्स जर बघितलं तर प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही चुकी आहे. हा बघा, IBPS कधी कधी काय करते माहिती आहे का, मिक्समध्ये प्रश्न देते. मिक्समध्ये म्हणजे कसं, हा जो प्रश्न आहे ना, चौथा प्रश्न रिलेटेड आहे आर्टिकलची एरर. हा जो तिसरा प्रश्न आहे ना, तो आहे कॉम्बिनेशन ऑफ टेन्स, सेंटेन्स किंवा टेन्स, कॉम्बिनेशन ऑफ टेन्सचा प्रश्न आहे. हा जो दुसरा प्रश्न आहे ना, हा डिग्रीचा प्रश्न आहे, डिग्री, जे आपण आज शिकत आहे. आणि हा जो पहिला प्रश्न आहे ना, हा आहे प्रोनाउन बेस्ड प्रश्न, प्रोनाउन, नाउन आणि प्रोनाउन. ओके, चला ठीक आहे. आता मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला आता IBPS कधी कधी असे प्रश्न देते आणि अशा प्रश्नासाठी आपले सर्व कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत. ओके, बघू आपण आता. याच्यामध्ये हा ऑफ पाहिजे नव्हता. एव्हरी फ्रेश फूड असते, एव्हरी ऑफ फ्रेश फूड नसते. हे तुम्ही कुठे शिकणार, हे तुम्ही शिकणार ऑफवाल्या कन्सेप्टमध्ये प्लस प्रोनाउन या चॅप्टरमध्ये, की एव्हरी नंतर काय काय लावू शकतो, काय काय लावू शकत नाही. चुकीचं आहे. याच्यामध्ये आर्टिकल काय म्हणतो, ऑनर असतो. ऑच्या अगोदर उच्चार होतो, म्हणजे इथं ॲन पाहिजे होता, ॲन ऑनर असं असते. म्हणजे हे एरर कुठली होती, आर्टिकलची. आर्टिकल अजून शिकवलं नाही आपण, जसं तुम्हाला आर्टिकल शिकवणार ह्या चुका सुद्धा तुम्हाला समजतील. पुढे जाऊया आपण. आणखी जर पुढे गेलो आपण तर आपण काय करू शकतो बघा. रिया इज, आता कॉम्बिनेशन ऑफ टेन्स काय म्हणतो, कॉम्बिनेशन ऑफ टेन्स म्हणतो पहिलं वाक्य जर प्रेझेंटमध्ये असेल दुसरं वाक्य सुद्धा प्रेझेंटमध्ये पाहिजे. बघू कसं, तर बघा, इज लागला म्हणजे हे प्रेझेंट आहे, पण इथं स्टॉप ईडी लागली, स्टॉप V2 आहे, V2 म्हणजे हा पास्ट टेन्स आहे, म्हणजे वाक्य चुकीचं आहे. आलं लक्षात, हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे, ते पास्ट टेन्समध्ये आहे, असं होत नसते. दोन्हीही वाक्य एकाच काळामध्ये पाहिजे असतात. पुढे जाऊया. इथं बघा, काय म्हणा, थिंक्स शी इज मोर पॉवरफुल. आता इथं कोण दिसते तुम्हाला, मोर पॉवरफुल. कसा आहे तो बघा, याच्यामध्ये स्वर बघा किती आहेत, O, E, U, 3 स्वर आहेत. मग 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर स्वर एकाच ऍडजेक्टिव्ह मध्ये आले, हा ऍडजेक्टिव्ह आहे ना, कसा आहे तो, पॉवरफुल आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. मग हा जर ऍडजेक्टिव्ह असेल तर हा ऍडजेक्टिव्हचा कुठला फॉर्म आहे, हा ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म आहे. त्याच्या अगोदर काय लावला तुम्ही, मोर लावला, म्हणजे इक्वल टू काय तयार झाला, हा ऍडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म तयार झाला. मग ऍडजेक्टिव्हचा जर सेकंड फॉर्म असेल तर एक बॉक्स लक्षात ठेवा, फक्त नोट डाऊन करून घ्या कुठेतरी, आणखी खूप सोपं करून देत तुम्हाला. एक लक्षात ठेवायचं तुम्ही, ऍडजेक्टिव्हचा जर पहिला फॉर्म आला तर तो कसा येतो, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री जी असते मोस्ट ऑफ, ती कशी असते, ती असते सो किंवा ॲज, A1 ॲज. हा जो ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म येतो ना, कोणाच्या म्हणतात येतो,
ॲज एचच्या किंवा सो ॲजच्या मधात येतो. हां, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय असते असं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जर बघितलं आपण तर इथं येत असतो ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म, नंतर येतो दॅन. A2च्या नंतर काय असतो, दॅन असतो. नंतर असते सुपरलेटिव्ह डिग्री आणि तिची टेक्निक काय, अगोदर द येतो आणि नंतरच ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म येतो. सो हा जो बॉक्स आहे हा सुद्धा बॉक्स तुम्हाला हेल्प करेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी. ओके, चला ठीक आहे. मग हे तुझ्या समोर दिसते. ओके, आता आपण काय करणार, आता हे सर्व आपल्याला दिसत आहे. आता सर्वात महत्त्वाचं आपण काय करणार ते बघा. सो इथं समजून घ्या, इथं काय दिसते तुम्हाला, दॅन दिसते. दॅन आहे आणि दॅनच्या अगोदर कोण आहे, मोर पॉवरफुल, म्हणजे ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म आहे. सो दुसऱ्या फॉर्मच्या नंतर आपण काय करतो, दॅन घेत असतो. क्लिअर आहे सर्व. सो आय होप सर्वांना समजत आहे कशा पद्धतीने आपण हे उत्तर देऊ शकतो. चला ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 घेऊया. म्हणजे बरोबर कुठलं होतं, सेकंड वाला, फक्त डिग्री बरोबर होती. समाज कल्याण 2025 बाय TCS पॅटर्न. आणि इथं बघा त्यांनी काय केलं, इथं दिसते तुम्हाला, इथं कोण आहे सर, इथं तर दॅन आहे. इथं जर दॅन दिसत असेल तर 100% ध्यान ठेवण्याची गोष्ट अशी आहे की इथं ॲडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्मच येईल. कारण A2 दॅन असतो, ॲज A1 ॲज असतो आणि द ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म असतो. समजलं, पुढे बघा. सो तुम्हाला पाहिजे इथं ॲडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म. बघा रेअर, याचे फॉर्म समजून घ्या. पहिला फॉर्म रेअर असतो, दुसरा फॉर्म रेअरर असतो, तिसरा फॉर्म रेअरेस्ट असतो, रेअरेस्ट. मग मला सांगा यांना मोर मोस्ट लागणार का, नाही लागणार. कारण ऑलरेडी याच्यामध्ये स्वर किती आहेत, 1 आणि 2. मग याला कशाला मोर मोस्ट लागत बसते, नाही लागणार, चुकीचं आहे. याला कशाला मोर लागत बसणार, नाही लागणार, चुकीचं आहे. रेअर, रेअरर, रेअरेस्ट असं असते. सो तुम्हाला ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म पाहिजे होता आणि दुसरा फॉर्म इथं ऑप्शन नंबर सेकंडमध्ये आहे आणि हा तुमचा तिसरा फॉर्म आहे. आपल्याला हवा होता फक्त आणि फक्त तो म्हणजे दुसरा फॉर्म. आन्सर विल बी सेकंड. आय होप मला वाटते की तुम्हाला आता हे कन्सेप्ट समजले. चला क्वेश्चन नंबर 10 घेऊया. मोहन इज द ब्लँक प्लेस बॉय द. मग तुम्हाला मी लिहून दिलं होतं द प्लस काय असते, ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म असते. हे क्लिअर झालं आता सर, आमचं 100% क्लिअर झालं की A2 दॅन ॲज A1 ॲज द ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. म्हणजे इथं तुम्हाला काय पाहिजे, तिसरा फॉर्म शोधा. याच्यात तिसरा फॉर्म कुठला आहे, बघा 1 स्वर, 2 स्वर, 3 स्वर, 4 स्वर, म्हणजे 100% तुम्ही याला ER आणि EST लावू शकत नाही. मग याचा जर तुम्हाला दुसरा फॉर्म करायचा असेल तर तुम्हाला मोर घ्यावं लागेल आणि याचा जर तुम्हाला तिसरा फॉर्म करायचा असेल तर तुम्हाला मोस्ट घ्यावा लागेल. का बरं, कारण याच्यामध्ये स्वर जास्त आहेत. हा कुठला आहे, इंटेलिजंट, काहीच लागलं नाही सर. कुठला फॉर्म आहे, पहिला फॉर्म आहे. हे उत्तर नाही. का पहिला फॉर्म आहे, काहीच लागलं नाही. आता इंटेलिजंटनर असं तर नसते. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, मोर घेतो. मोर प्लस ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म, म्हणजे हा झाला ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म. पण आपल्याला हवा होता ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, म्हणजे हे पण चुकीचं आहे. आणखी जर पुढे गेलो आपण, मच, मच नसते. कारण मच नंतर कधीही, लिहून घ्या हे पण, मच नंतर कधीही ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म येतो. तुम्ही काय शिकले होते, तुम्ही हे शिकले होते की मोरच्या नंतर ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म येतो. ओके, मोस्टच्या नंतर ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म येतो. ओके, म्हणजे मोर असेल किंवा मोस्ट असेल तर ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्मच येतो. पण जर मच असेल तर ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म येतो. हा पहिला फॉर्म येणार नाही. हे ग्रॅमॅटिकल ऑप्शनच चुकीचं आहे. मोर बेटर असते, मोर बेटर. ओके, पुढे चला. आता आणखी काय करणार आपण, हा होता दुसरा फॉर्म. हा मोस्ट आणि इंटेलिजंट, म्हणजे मोस्ट प्लस ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म इक्वल टू ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. आन्सर विल बी 4th. इझिली तुम्ही उत्तर देऊ शकले. चला पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 11 आहे. आता बघा, ही लेखा कोशागार 2025 ची एक्झाम होती. आता आहे राज्यसेवा 2023 बाय MPSC पॅटर्न. समजून घेऊ. आता याच्यातलं काय समजते तुम्हाला, काही समजत नाही. फक्त आम्हाला शॉर्टकट जे दिले आता आपण आजच्या सेशनमध्ये ते नोट डाऊन करून घ्या. फक्त ह्या ट्रिक्स आहेत. काय म्हणणार आपण, शकुंतल इज द बेस्ट. मला सर एवढं समजते की द प्लस ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, म्हणजे द प्लस A3 असं आलं, म्हणजे हे 100% पॉझिटिव्ह डिग्री आहे. मग ही जर पॉझिटिव्ह डिग्री आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, याची तुम्हाला करायची आहे ती म्हणजे चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. सांगितलंच नाही, त्यांनी सांगितलंच नाही की तुम्ही जे डिग्री चेंज करणार आहे ती पॉझिटिव्ह करायची की कंपॅरेटिव्ह करायची. कारण सुपरलेटिव्ह ऑलरेडी आहे. हे वाक्य ऑलरेडी कशामध्ये आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. कारण याच्यावरून आपण ओळखलं की सुपरलेटिव्ह आहे. त्याने हे नाही सांगितलं तुम्हाला की या सुपरलेटिव्हची कंपॅरेटिव्ह करा किंवा पॉझिटिव्ह करा. इथं कंपॅरिझन दिलं, कंपॅरेटिव्ह डिग्री नाही, कंपॅरिझन बोलले ते.
कंपॅरिझन करा, म्हणजे डिग्री चेंज करा. मग आता डिग्री जर चेंज करायची आपल्याला तर आपल्याकडे उरलेल्या 2 डिग्री आहेत. मग एक आहे पॉझिटिव्ह डिग्री, एक आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. पण त्याचा एक चार्ट आहे आपल्यासमोर. चार्ट कुठला आहे तो चार्ट पण बघू थोड्या वेळात, किंवा आताही बघू शकता तुम्ही. चला जाऊया आपण थोडंसं चार्टवरती. ओके, जर आपण चार्टवरती गेलो, चार्ट आपला समोरच असेल कुठेतरी. खूप पुढे गेला वाटतं चार्ट. ओके, इथं आहे. आता प्रश्न येतो की सर टेक्निक कुठली लावायची, कन्सेप्ट नंबर पहिला, दुसरा की तिसरा. बघा काय दिलं होतं तिथं, तिथं फक्त दिलं होतं सर द प्लस ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, एवढंच दिलेलं आहे. मग जर का एवढंच दिलेलं आहे तर हे एवढं इथं पण आहे बघा, द प्लस ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, म्हणजे आपण कन्सेप्ट नंबर 2 सुद्धा लावू शकतो आणि 1 सुद्धा लावू शकतो. कारण इथं सुद्धा काय आहे, ऍडजेक्टिव्ह. बघा हे द प्लस ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म, म्हणजे कन्सेप्ट नंबर 2 पण लागते आणि कन्सेप्ट नंबर 1 सुद्धा लागते. पण जो कन्सेप्ट लागत नाही तो म्हणजे कुठला, हा कन्सेप्ट नंबर 3. कारण याच्यासाठी वन ऑफ द आणि नंतर ए3 लागते. फक्त द प्लस ए3 आहे का, नाही, त्याच्या अगोदर वन ऑफ द पण आहे. मग तुम्ही काय स्किप करणार इथून, तुम्हाला जर कंपॅरेटिव्ह, बघा आता त्यांनी सांगितलं हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे, मग त्याची कंपॅरेटिव्ह पण असू शकते आणि त्याची पॉझिटिव्ह पण असू शकते. मग आता तुम्हाला 2 डिग्रीवर फोकस करायचा आहे. तुम्हाला 100% समजलं की हा फॉर्म्युला फोकस नाही करायचा का, कारण सुपरलेटिव्ह मध्ये हे नव्हतं. तुम्हाला फोकस इथं ठेवायचा आहे. पण तुम्ही बघितलं काय, तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगू का, त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये सम कुठेच नव्हता. त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये सम कुठेच नव्हता, म्हणून हे उत्तर नाही आहे. तुम्ही म्हणा सर याच्यामध्ये पण द ए3 मग हे का कट केलं, बिकॉज त्याचे जे ऑप्शन्स आहेत माझ्या लक्षात आहेत, त्यांच्या ऑप्शनमध्ये सम कुठेच नव्हता. काय होता, बाकीचे होते, सम नव्हता. बट मग तुमचं काम काय, आता तुमचं काम आहे की हा प्रश्न आहे, आपल्याला 2 पैकी 1 काय करायचं आहे, 2 पैकी 1 उत्तर आहे. मग बघा 2 पैकी जर 1 उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर कसं देणार आपण ते बघू आपण. आता 2 पैकी 1 उत्तर द्यायचं आहे आपल्याला. ओके, एकच मिनिट द्या फक्त मला, मग अशी जास्त खाली आपण नेलं होतं चार्ट. ओके, थोडं इथं ठेवूया. ओके, चला बघा आता आपण काय करूया, आता थोडं मागे जाणार आहोत आपल्या सेंटेन्सच्या इथं. ओके, इथं सो काय बोलत होतो आपण हे म्हणत झाला होता प्रश्न, हा झाला होता, इथं होतो आपण. सो नाव व्हेरी फ्यूचा कन्सेप्ट अगोदर कट करा, कारण तो 3 नंबरचा कन्सेप्ट होता. 3 नंबरमध्ये व्हेरी फ्यू लागते, कट करा, बाकी काही येत नाही आपल्याला. एवढं 100% माहिती होतं. ए उत्तर नाही, ए जर उत्तर नाही तर तुमचं ऑप्शन नंबर ए एक तसंच एलिमिनेट होणार. नंतर हो सर नो अदरचं असू शकते, बाकीचे असू शकतात, पण मेनी अदर कधीच नसते. बघा मेनी अदर कधीच लागत नसते, म्हणजे आपलं उत्तर डी पण नाही. तुम्ही मला सर कसं काय, मला समजलं नाही, एकदा परत सांगा बरं. यस सांगतो. बघा तुम्हाला आता 100% हा चार्ट लावायचा एवढं समजलं, तुम्ही सर नाही सर समजलं. हा पण हे तर समजलं नाही, हे नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत सांगतो ते पण, कारण प्रश्नामध्ये वन ऑफ द आणि ए3 नव्हता, म्हणून चार्टच कट झाला. हे का नाही घेणार आपण, कारण त्यांच्या ऑप्शनमध्ये सम इथं आहे, सम इथं आहे, ऑप्शनमध्ये समच नाही आहे कुठे, म्हणून आपण हे पण कट केलं. समजलं आता. मग आपण फक्त याला बघणार. त्यांनी सांगितलं हे वाक्य आहे, डिग्री चेंज करा, आणि डिग्री जर चेंज करायची असेल एक तर हे बघा, एक तर हे बघा. मग हे पॉझिटिव्ह जर करायची असेल तर सुरुवातीला काय लागतो, नो अदर आणि ॲज A1 ॲज. ओके, आणि जर कंपॅरेटिव्ह करायची असली तर तुम्हाला A2 दॅन आणि एनी अदर घ्यायचं आहे. बस एवढं डोक्यामध्ये ठेवा. ह्या ट्रिक्स आहेत की मला जर पॉझिटिव्ह डिग्री लागली, पॉझिटिव्ह नो अदर ॲज A1 ॲज, किंवा कंपॅरेटिव्ह लागली तर A2 दॅन आणि एनी अदर. बस ह्या 2 गोष्टी तुम्ही बघा कुठले ऑप्शन दिसतात ते तुमचं उत्तर आहे. बघू बघा त्याच्यामध्ये, हां इथं दिसते मला नो अदर ड्रामा इन संस्कृत, बट इथं काय दिला, प्लुरल सब्जेक्ट, बट वी वॉन्ट सिंग्युलर सब्जेक्ट, म्हणून तुमचं उत्तर डी सुद्धा नाही. तुम्ही म्हणा सर हे असं कुठे दिलेलं दाखवा बरं, असं कुठे दिलेलं आहे दाखवू लगेच बघा. हे म्हणून तर म्हणतो ट्रिक्स खूप महत्त्वाच्या आहेत. काय लिहिलं आपण, नो अदरच्या नंतर एसच आला पाहिजे, म्हणून तो त्याला हायलाइट केलेलं आहे. मग मला सांगा इथं त्यांनी काय केलं, पीएस म्हणजे प्लुरल सब्जेक्ट, बट वी वॉन्ट सिंग्युलर सब्जेक्ट. पहिला जो कन्सेप्ट आहे ना, पहिल्या कन्सेप्टमध्ये सिंग्युलरच भाग असतो, प्लुरल नसतो. म्हणून आपण काय म्हणणार याच्यामध्ये, म्हणून आपण म्हणणार की हे जे वाक्य आहे हे बी वाला हे सुद्धा चुकीचं आहे.
म्हणजे ए पण चुकीचा आहे, बी पण चुकीचा आहे, डी पण चुकीचा आहे. ए पण चुकीचा आहे, बी पण चुकीचा आहे आणि डी पण चुकीचा आहे. सो आन्सर कुठला आहे? फक्त आपलं ओनली सी. सर हे का बरं उत्तर सांगा एकदा. कारण हा A2 आहे आणि हा समोरचा द्यान आहे. सो आपण पहिले सांगितलं होतं की A2 द्यान शोधा. हो शोधला, इथे A2 द्यान आहे आणि नंतर लागायला पाहिजे तुम्हाला एनी अदर आणि नंतर हे एस आहे, सिंग्युलर सब्जेक्टच आहे. तुम्ही फॉर्म्युला जाऊन बघा, तुम्हाला सेम हेच दिसेल. ओके, सो आन्सर विल बी सी. राज्यसेवाचा प्रश्न होता. प्रश्न कुठलाही असू द्या, तुम्ही बघा कसा इझिली सोडवणार. आता बघा, द आयफेल टॉवर इज द नाही घेतला त्यांनी. जर मोस्ट एसटी लागला ना तर कधीही ऍडजेक्टिव्हच्या तिसऱ्या फॉर्मच्या अगोदर काय लागत असतो? द लागत असतो. म्हणजे जी एरर होती ती एरर कुठे होती? हे इथं होती. मोस्ट आयकॉनिकच्या जागी तुम्हाला द मोस्ट आयकॉनिक हवं होतं. हे तुम्ही इझिली सांगू शकता आणि प्रश्न सुद्धा चेंज करू शकता लगेच. ओके, महा टीईटी 2024 पेपर नंबर 2. आता हे वाक्य आहे तुमचं कन्सेप्ट नंबर किती? तर आपण याला म्हणणार कन्सेप्ट नंबर 4. आतापर्यंत मी तुम्हाला कन्सेप्ट नंबर 1 सांगितला, कन्सेप्ट नंबर 2 सांगितला, कन्सेप्ट नंबर 3 सांगितला, बट मी तुम्हाला सांगितलं नाही कन्सेप्ट नंबर 4 नोट डाऊन करून घ्या. तो कुठे लिहिलेला नाही, मी आता सांगतो काय करायचं. तर बघा, कन्सेप्ट नंबर 4 इथंच देतो तुम्हाला लिहून. कन्सेप्ट नंबर 4 असा म्हणतो की जेव्हा एकाची तुलना एकासोबत असते. आतापर्यंत हे जे 3 कन्सेप्ट आहेत ना, एकाची तुलना असंख्यसोबत केली आपण नाही. पण आता कधी कधी काय होते, एकाची तुलना एकासोबतच करतो. त्या कंडिशनमध्ये काय करायचं असं सांगतो तुम्हाला. बघा, पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म्युला बनणार सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सो किंवा ॲज A1 ॲज प्लस सब्जेक्ट. सब्जेक्टचा एसच करतो फक्त मी. ठीक आहे. त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करायची असेल तर सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस A2 प्लस A2 दॅन प्लस सब्जेक्ट. मग तुम्ही म्हणा सर सेमच तर एवढं काही कठीण नाही त्याच्यामध्ये. हा कठीण तुमच्या लक्षात येणार प्रॉब्लेम कुठे होतो. जर का मी आता या वाक्याला हे करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं काम सब्जेक्टला एक्सचेंज करा. पहिलं काम काय करायचं? सब्जेक्ट एक्सचेंज करा, हे पहिलं काम. आणि दुसरं काम काय करायचं? पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. चला करूया. आता हे जे वाक्य आहे इथं उटीची तुलना त्यांनी कोणासोबत केली? महाबळेश्वर सोबत केली. म्हणजे एकाची तुलना एकासोबत केली. ना इथं नो अदर आहे, ना एनी अदर आहे, ना इथं सम अदर आहे, सम आहे, ना याच्यात व्हेरी फ्यू आहे, ना वन ऑफ द आहे, ना काही आहे. कारण एकाची तुलना एकासोबत आहे म्हणून. आता आपण काय करतो बघा, उटी इज कूलर दॅन महाबळेश्वर. म्हणजे हे वाक्य कुठलं आहे? कूलर. कूलर कोण आहे? कूलर आहे ऍडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म आणि हा दॅन आहे समोर A2 दॅन. मग डिग्री कुठली आहे? कंपॅरेटिव्ह. कारण A2 दॅन. सर आम्ही डिग्री ओळखली, डिग्री आहे हे कंपॅरेटिव्ह. आता कंपॅरेटिव्ह त्यांनी काय सांगितलं? कुठली डिग्री करा? पॉझिटिव्ह डिग्री करा. मग पॉझिटिव्ह डिग्री जर करायची असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. हे नोट डाऊन करून घ्या. हा कन्सेप्ट नंबर 4 आहे. ओके, झालं, संपला. मग कन्सेप्ट नाही कुठला, हा कन्सेप्ट नंबर 4 आहे. बाकी मग ते थोडेफार एक्सेप्शन असतात, एक्स्ट्रा गोष्टी असतात, त्या बघू नंतर. आता याच्यामध्ये पहिलं हे करत असताना, डिग्री चेंज करत असताना ह्या 2 गोष्टी फॉलो झाल्याच पाहिजे, अदरवाईज वाक्य चुकणार तुमचं. पहिलं काम आहे सब्जेक्टला एक्सचेंज करा. हा जो सब्जेक्ट आहे हा इथं आणा आणि हा जो सब्जेक्ट आहे तिथं न्या. म्हणजेच महाबळेश्वरला उटीच्या जागेवर आणा आणि उटीला महाबळेश्वरच्या जागेवर न्या. एवढंच करणं आहे तुम्हाला. हे केव्हा करायचं असते? जेव्हा एकाची तुलना एकासोबत असते. बघा, आता इथं त्यांनी महाबळेश्वर आणलं, इथं महाबळेश्वर आणलं, इथं महाबळेश्वर आणलं, पण इथं उटीच ठेवलं. म्हणजे आपण त्या कंडिशनमध्ये एक ऑप्शन एलिमिनेट केलं. आणखी जर पुढे गेलो तर तुम्हाला काय पाहिजे? आता पॉझिटिव्हचं निगेटिव्ह पाहिजे, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह पाहिजे. हे वाक्य ऑलरेडी पॉझिटिव्ह होतं, म्हणजे आता आपलं वाक्य काय असणार? निगेटिव्ह असणार. बघा बरं, निगेटिव्ह कुठे केलेलं आहे? इथं वाक्य निगेटिव्ह कुठेच केलं नाही, म्हणून पहिलं उत्तर नाही. इथं वाक्य निगेटिव्ह कुठेच केलं नाही, म्हणून दुसरं उत्तर नाही. आणि इथं वाक्य काय केलं? त्यांनी निगेटिव्ह केलं, म्हणून आपलं उत्तर तिसरं आहे. समजत आहे? म्हणून हा होता तुमचा कन्सेप्ट नंबर 4. संपलं. अशा ट्रिक्स वापरून, टेक्निक्स वापरून तुम्ही डिग्री या चॅप्टरमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता. आणि जे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला डिग्री हार्ड वाटते, काही नाही, फक्त आपलं टेक्निक समजून घ्या. परत बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, काय म्हणू शकतो आपण? शब्द काही लिहून घ्या. IOR, एल्डर, प्रीफर, यापैकी कुठलेही वर्ड्स येत असतील तर त्यांच्यानंतर टू लावायचा
टू लावायचा, त्यांच्यानंतर दॅन लावायचा नाही, जरी फॉर्म्युल्यामध्ये आहे. जरी आपण लिहितो ना फॉर्म्युल्यामध्ये दॅन, नाही लागत. कुठे नाही लागत? जर वाक्यामध्ये IOR वाले वर्ड, IOR म्हणजे सिनियर, ज्युनियर, सिनियर, ज्युनियर, त्याच्यानंतर सुपेरियर, इन्फेरियर, एक्सटेरियर, इंटेरियर, बघा याच्यातलं म्हणजे जेवढे, जर शेवटी IOR आला शब्द तर टू लावायचा, आय एम सिनियर टू यू. मग इथं त्यांनी काय केलं, सिनियर बघा IOR आला आणि इथं दॅन लावला, तो चुकीचा. इथं टू पाहिजे होता. काय पाहिजे होता? टू पाहिजे होता. आणखी 15 नंबर बघा, काय म्हणणार आपण हेच म्हणणार की वाक्यात जर प्रिफर आला असेल तर प्रिफरच्या वाक्यात दॅन, देन असं काही येणार नाही, इथं फक्त टू येणार. हे समजून घ्यायचं तुम्हाला की असे काही शब्द असतात की ज्यांच्या नंतर फक्त आणि फक्त काय लागेल तर टू लागेल. ओके, चला ठीक आहे. म्हणजे इथं एरर कुठे होती? बी वाली, बी वाला पार्ट. क्वेश्चन नंबर 16 बघा. क्वेश्चन नंबर 16 आहे आता, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय असतो? सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच ऍडजेक्टिव्हचा काय म्हणू शकतो आपण त्याला? तिसरा फॉर्म. ओके, द प्लस ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. इथं बघा द ऍडजेक्टिव्हचा नाही, इथं ईआर लावला नाही, मोस्ट मध्ये तर ईआर लागतच नाही ना, हे तसं चुकीचं आहे. इथं बघा द प्लस ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म हो आहे, मोस्ट प्लस पहिला फॉर्म डिलिशियस. सर एक स्वर, दोन स्वर, तीन स्वर, चार स्वर, पाच स्वर आहेत, म्हणून इथं डिलिशियसर असं होणार नाही, डिलिशियसेस्ट असं होणार नाही. त्याच्यासाठी लागतो मोस्ट प्लस ऍडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म इक्वल टू ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म. हा जर तिसरा फॉर्म असेल तर या तिसऱ्या फॉर्मच्या अगोदर आपण द लावत असतो. चला हे होऊ शकते. दिस इज द दिला इथं, दिस इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन द सिटी. द केक वॉज, येस आहे बरोबर. हा द आणि हा ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म हे बरोबर आहे. इट वॉज द फनीएस्ट, द आणि हा ऍडजेक्टिव्ह तिसरा फॉर्म बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं? आयडेंटिफाय द सेंटेन्स सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह एरर. त्यांनी एरर विचारली आणि एरर पहिल्यामध्येच आहे. मग ते करेक्ट कसं होणार? ते करेक्ट होण्यासाठी इथला मोस्ट काढून टाका, इथं स्मार्टेस्ट करा. स्मार्टेस्ट हे झालं करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे महा TET 2024 पेपर नंबर 1 आणि याच्यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला काय दिसतो? नो अदर दिसतो. नो अदर म्हणजे कन्सेप्ट नंबर 1, विसरले नाही ना. नो अदर आला म्हणजे कन्सेप्ट नंबर 1. सर कुठे कन्सेप्ट नंबर 1 दाखवा एकदा. बघा नो अदर दिसला तुम्हाला. नो अदर आला ना तर कन्सेप्ट नंबर 1. सम किंवा सम अदर आला ना कन्सेप्ट नंबर 2. व्हेरी फ्यू किंवा वन ऑफ द किंवा मोस्ट अदर आला ना तर कन्सेप्ट नंबर 3. आणि काहीच आलं नाही, एकाची तुलना एकासोबत असली ना तर कन्सेप्ट नंबर 4 जो मी लिहून दिला. 4च कन्सेप्ट डिग्रीमध्ये असतात. चला मग आता नो अदर आहे, पॉझिटिव्ह डिग्री आहे, 100% क्लिअर झालं. त्याची डिग्री कुठली करायची सांगितली मग आता. नो अदर आहे आणि डिग्री कुठली करायची सांगितली बघा, तर त्यांनी सांगितली कंपॅरेटिव्ह करा. मग तुमचं काम काय असेल आता? तुमचं काम असेल हा कंपॅरेटिव्हचा फॉर्म्युला बघणे. काय बघणे? सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब. एवढं बघितल्यापेक्षा फक्त एवढं बघा, तुमचं उत्तर भेटून जाईल तुम्हाला. A2 प्लस दॅन आणि एनी अदर ह्या दोन गोष्टी चेक करा बरं अगोदर कुठे दिसतात. बघू आपण आता. काय पाहिजे होतं? A2 दॅन आणि A2 दॅन एनी अदर शोधा. A2 दॅन एनी अदर नाही, इथं वन ऑफ द लार्जेस्ट असं काही नाही, कट करा. ऑस्ट्रेलिया इज लार्जर. हा A2 लार्जर कोण आहे? A2. नंतर काय घेतला? दॅन. आणि समोर काय पाहिजे होतं? एनी अदर. आहे का समोर एनी अदर? ह्या ट्रिक्स आहेत. नाही आहे सर, तिथं मोस्ट अदर घेतला त्याने. एनी अदरच्या जागेवर काय घेतला? मोस्ट अदर घेतला, त्याच्यामुळे ते उत्तर नाही. ऑस्ट्रेलिया इज लार्जर. लार्जर कोण आहे? A2. पुढे कोण आहे? दॅन. आणि नंतर कोण आहे? एनी अदर. आहे का? हो आहे. मग हे उत्तर असू शकते. याच्यामध्ये एनी अदर किंवा A2 असं काहीच नाही. अँसर विल बी थर्ड. अशा पद्धतीनं तुम्ही हे जे सर्व प्रश्न दिसतात बघा, आता याच्यासमोर खूप सारे प्रश्न आहेत. इथं ER लागला आणि इथं मोर लागला असं होऊच शकत नाही. का नाही होऊ शकत? फक्त मोर लागणार नाही ना, ऑलरेडी तो सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्मच्या अगोदर मोर कसा काय लागेल? मोर आणि मोस्ट ऍडजेक्टिव्हच्या पहिल्या फॉर्मच्या अगोदर लागतात, तेव्हा कुठेतरी ते ऍडजेक्टिव्हचे दुसरा फॉर्म आणि तिसरा फॉर्म तयार करतात. ओके, चला ठीक आहे. मग आता ट्रिक्सपर्यंत पोहोचलो आपण. असे तुम्ही बाकीचे प्रश्न पण सोडून घेऊ शकता. हे बघा खूप सारे प्रश्न आहेत. याच्यामध्ये आपण असं म्हणणार की या प्रश्नामध्ये काय दिसते आपल्याला? द रिव्हर गंगा हॅज सम ऑफ द प्युरेस्ट. बघा किती सोपं आहे. मला काय म्हणायचं याच्यामध्ये, ऑलरेडी त्यांनी काय केलं? इथं ER लावला आणि द लावला. नाही लागू शकत, नाही लागू शकत होतं, कारण हा ऍडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म आहे आणि सेकंड फॉर्मच्या अगोदर द कसा का लागेल?
हां, एका कंडिशनमध्ये लागतो. ऑफ द टू ही फ्रेज आली तर. आहे का वाक्यामध्ये ऑफ द टू वाली फ्रेज? नाही आहे सर, म्हणजे वाक्य चुकीचं आहे. वाक्य जर चुकीचं आहे तर त्याला करेक्ट करा. मग करेक्ट कसं करणार तुम्ही त्याला? शोधा. प्युरेस्ट, द प्युरेस्ट कुठे दिलेलं आहे व्यवस्थित? इथं कोण दिलं? इथं प्युरेस्ट हा सेकंड फॉर्म, सॉरी थर्ड फॉर्म, आणि मोस्ट पण घेतला, आणि मोस्ट प्लस थर्ड फॉर्म कधी नसते, हे वाक्य चुकीचं आहे. इथं काय दिलं बघा बरं, इथं व्हेरी घेतला आणि प्युरेस्ट नाही, फक्त द प्युरेस्ट पाहिजे होतं, म्हणून हे उत्तर नाही. इथं बघा बरं, इथं काय घेतलं त्यांनी, इथं मोर पण घेतला आणि प्युरेस्ट पण घेतला, म्हणून हे उत्तर नाही. आपल्याला फक्त आणि फक्त काय पाहिजे होता? प्युअर, प्युअरर, प्युअरेस्ट, ना मोर ना मोस्ट, काय घेणं देणं नाही त्याच्यामध्ये आपल्याला. सो इथं एस टी म्हणजे प्युअरेस्ट आहे आणि त्याच्या अगोदर द आहे, आणि हे आपला आन्सर आहे. शेवटचा बघा 20 नंबरचा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया लागणार की यस किती इझी आहे डिग्री. तलाठी भरती 2023, इथं जर द लागला असेल तर डोळे बंद करून तुम्ही काय म्हणणार? इथं 100% ऍडजेक्टिव्हचा फक्त आणि फक्त तिसरा फॉर्म लागतो. ओके, तिसरा फॉर्म म्हणजे बिग पहिला फॉर्म, बिगर बिगेस्ट, बेटर दुसरा फॉर्म, गुड बेटर बेस्ट, आणि मोर फक्त मोर लागणार नाही, फक्त मोर लागणार का कुठे? नाही लागणार, आणि बेस्ट हा तिसरा फॉर्म. संपला आन्सर. तर अशा पद्धतीनं जे काही 20 प्रश्न मी सोडून घेतले आणि तुझ्या टेक्निक सुद्धा समजल्या असतील, आणि मला नाही वाटत तुम्हाला काही डिग्रीमध्ये काही इश्यू वाटत असेल. तुम्हाला वाटतं की नाही सर हे मला डिटेलमध्ये शिकायचं आहे, मला बाकीचे प्रश्न पण व्यवस्थित करायचे आहेत, आणि मला आणखी अभ्यास करायचा आहे, मला पोस्ट काढायची आहे. कारण हे ट्रिक सेशन तर तुम्हाला देतच जाऊ आपण, पण ज्या विद्यार्थ्याला वाटतं की नाही सर तुम्ही एक मेंटॉरशिप सारखं आम्हाला गाईड करा, झूम मिटिंगला फेस टू फेस आम्हाला तुमच्यासोबत बोलता आलं पाहिजे, आम्हाला आमच्या चुका तुम्हाला सांगता आल्या पाहिजे, एक्झॅक्टली आम्ही कुठे चुकतो त्याच्या चुकीवर काम करून 100% रिझल्ट येतो. I am not talking about only English. Also, I can help you in other subjects. I can't teach you other subjects, but I can help you how to improve your score, how to get the post which you want. I can help you. So already I have started our mentorship batch. मी त्या बॅचमध्ये मी झूम मीटिंग स्पेशली घेतो. तुमचे डाऊट्स, तुमच्या चुका एक्झॅक्ट कुठे होतात, फेस टू फेस 1 to 1 आपण बोलतो. ओके, व्हिडिओ कॉल सारखं झूम मीटिंगवरती. आता बघा 50 प्रश्न आहेत, हे 50चे 50 प्रश्न प्लस याची PDF प्लस याची टेस्ट सिरीज प्लस 11 कोर्सेस फ्री. 11 कोर्सेस कुठले कुठले बघा, हा कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स. तुम्हाला वाटतं की सर ती मेंटरशिपची बॅच कुठली? ती ही आहे बेसिक टू ॲडव्हान्स. जी बॅच आहे आपली स्पेशली MPSC, TCS, IBPS, स्पीकिंग, शिक्षक भरती अगदी 0 पासून तर ॲडव्हान्सपर्यंत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स जर तुम्ही जॉईन केला तर मी तुमची गॅरंटी घेतलेली आहे की तुमची पोस्ट काढून देण्याची. इंग्लिशमध्ये जर स्कोर नाही आला तर फीज रिटर्न डायरेक्टली. हां, बाकीच्या विषयात नाही आला तर फीज नाही रिटर्न करणार, कारण माझा विषय मी इंग्लिशच शिकवतो, बट मी हेल्प करेल तुम्हाला की तुमचा एक्झॅक्टली मार्क कुठे जातो, का बरं तुमचा रिझल्ट येत नाही. कारण तुम्ही हार्डवर्क करता, कारण तुम्हाला माहीत आहे मेहनत करणारा प्रत्येक मेहनती करतात, मग काय ते प्रत्येक त्या लेवलला जाऊन बसलेले आहेत का? नाही. मेहनत करणारा प्रत्येक व्यक्ती हा सक्सेसफुल नसतो. सो स्मार्टवर्क कुठे यूज करायचं, काय करायचं काय नाही करायचं, हे सर्व या बॅचमध्ये आहे. आणि या बॅचमध्ये तुम्हाला हे पूर्ण 11चे 11 कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत, म्हणजे जर बेसिक टू ॲडव्हान्स जॉईन केला तर. ओके, आणि हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर कुपन अप्लाय करा. कुपन सांगतो तुम्हाला, कुपन आहे 18 जून, कॅपिटल पण टाका 18 जून, डायरेक्ट 500 रुपये तुमच्या या कोर्सवरती कमी होतील. इट्स माय डेट ऑफ बर्थ 18 जून, हा फक्त टाका, वर्षभर चालू राहील, कधी पण टाका. ओके, तो 12 इयर्स चालू असतो, म्हणजे 12 इयर नाही 12 मंथ, सॉरी, पूर्ण 12चे 12 महिने चालू असतो असं म्हणू शकतो. फॉर एव्हरसाठी चालू ठेवणार, नॉट फॉर ओनली 12 मंथ्स. ओके, हे पूर्ण कोर्सेस फ्री राहतील तुम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला मिळेल. तुम्हाला वाटते की सर मला इंग्लिशमध्ये जर डाऊट आला तर काय करू? दिस इज माय पर्सनल नंबर 9098138483. कॉल करू नका, इट्स नॉट कॉलिंग नंबर. ओके, व्हॉट्सअप मेसेज करा फक्त तुमचं नेम, सिटी आणि कुठल्या एक्झामची तयारी करता. तुम्हाला वाटते इन्क्वायरी करायची आहे 7999189909 7974838483. तुम्ही हर्षा मॅम, काजल मॅम, ऐश्वर्या मॅम कोणालाही कॉल करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता कोर्स अबाउट आणखी. चालेल. सो आय होप लक्षात आलं असेल की हा कोर्स जो आहे खूप पॉवरफुल कोर्स आहे. आणि तो कसा दिसायला आहे तर दिसायला असा आहे, एकदा बघून घ्या. हे त्याचं पोस्टर आहे, माझ्या लाईफमधला वन ऑफ द बेस्ट कोर्स की तुमची गॅरंटी घेऊ शकतो त्याच्यात. सो ऑल ऑफ यू बाय, थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. फक्त ही लिंक तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला बेनिफिट झाला असेल. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायला विसरू नका. ऑल ऑफ यू थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.